स्वागत करतो आजच्या प्रोग्राममध्ये इंट्रोडक्शन टू सिक्युरिटी मार्केट. आणि आमच्यासोबत आज NSDL आणि NSC मधून दोन स्पीकर आहेत. NSC तून अमित अमित पाठक अमित पाठक जी आहेत, ते आम्हाला पुण्यावरून जॉईन केले आहेत. अमित जी, गुड इव्हनिंग अँड वेलकम फॉर द टुडेज प्रोग्राम. And I also welcome Mr. Yogesh Lad from NSDL. Sir is a Assistant Vice President at NSDL. So I Good evening. welcome Good both evening, the speakers for Sandeep. today's program. आणि आजचा प्रोग्रामचा फ्लो असा असणार की आजचा प्रोग्राम आम्ही 3 भागात डिवाइड केलेला आहे. पहिला भाग जे प्रोग्रामचा आहे ते NSC तर्फे अमित पाठक सर बोलणार, आणि दुसरा जे पार्ट आहे ते NSDL तर्फे योगेश लाड सर घेणार आहोत. आणि थर्ड जे आहेत क्वेश्चन एंड आंसर सेशन आम्ही ठेवलं आहे. आपको किसी तरह का कोई क्वेश्चंस आपको हैं प्रोग्राम रिलेटेड, तो यू कैन शेयर योर क्वेश्चंस एट द चैट बॉक्स. वी विल टेक योर क्वेश्चंस एट द एंड ऑफ द प्रोग्राम वन बाय वन. सो आय वेलकम ऑल आवर पार्टिसिपेंट्स, आणि स्पीकरांचं पण मी स्वागत करतो. अमित सर, प्लीज स्टार्ट द सेशन. धन्यवाद संदीप जी. माझी स्क्रीन तुम्हाला दिसतेय? हो सर दिसते. अमित दिसते. ओके, धन्यवाद. माझं नाव अमित पाठक. मी नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया तर्फे आलेला इथं सर्व इन्व्हेस्टरचं सहर्ष स्वागत करतो. आजचं हे प्रेझेंटेशन जे आहे आपलं, हे बेसिकली की तुम्ही शेअर मार्केटमध्ये कसे मी माझ्या प्रेझेंटेशनचा जो फ्लो असणार आहे तो हा असणार आहे की मी तुम्हाला शेअर मार्केटमध्ये शेअर्स खरेदी विक्रीचे व्यवहार कसे चालतात आणि त्याच्या संदर्भात कुठल्या कुठल्या गोष्टी आपल्याला जरुरी आहे या गोष्टींची माहिती मी तुम्हाला देणार आहे. तत्पूर्वी मी माझं प्रेझेंटेशन स्टार्ट करण्यापूर्वी बेसिकली आता तुम्हाला सगळ्यांनाच माहित असेल की स्टॉक एक्सचेंज किंवा शेअर मार्केट हे खरेदी व्यवहारचे विक्रीचे जे व्यवहार जे आहेत, एक सेबी एक नावाची गव्हर्नमेंट एक इंडिपेंडंट संस्था आहे, त्याच्या अंतर्गत ही देखरेख केली जाते. इंडियामध्ये 2 स्टॉक एक्सचेंजेस स्टॉक एक्सचेंज आहेत. तर एक NSE आणि एक BSE आहे, आणि बाकीचे पण स्टॉक एक्सचेंजेस आहेत. सो त्याच्यावर खरेदी विक्रीचे व्यवहार तुम्ही करू शकता. सो बेसिकली बिफोर आपण शेअर्स खरेदी विक्रीचे व्यवहार कसे असतात, काय असतात, याच्यापूर्वी मी तुम्हाला माहिती देऊ इच्छितो की शेअर बाजारमध्ये एक साधारणतः एक प्रायमरी मार्केट असतं आणि एक सेकंडरी मार्केट असतं. जर आपण प्रायमरी मार्केटची जर का मी तुम्हाला थोडक्यात माहिती द्यायची झाली, तर प्रायमरी मार्केट म्हणजे ज्यावेळेस कंपनी फर्स्ट टाइम स्वतःचे शेअर्स मार्केटमध्ये विकायला उपलब्ध करते, ज्याला आपण IPO म्हणतो, हे ज्यावेळेस करते ते इन्व्हेस्टरला त्यावेळेस ते शेअर्स प्रायमरी मार्केटमधून मिळतात. एकदा का ते शेअर स्टॉक एक्सचेंजवर ट्रेडिंगसाठी लिस्टेड झाले, मग ते आपण शेअर सेकंडरी मार्केटमधून खरेदी विक्री करू शकतो. सो बेसिकली दोन्ही मधला एक फरक असं सांगायचं झाला, प्रायमरी मार्केट म्हणजे ज्यावेळेस कंपनी स्वतःहून पहिल्यांदा शेअर्स मार्केटमध्ये विकण्यासाठी घेऊन येते, ते म्हणजे प्रायमरी मार्केट. मग तिथं तुमचा IPO असेल, राईट इश्यू असेल किंवा बोनस असेल, ते ऑल टाइम म्हणजे ते तुम्हाला नवीन शेअर्स इश्यू करतात. वेळेस सेकंडरी मार्केटमध्ये मी स्टॉक एक्सचेंज थ्रू हे जे शेअर्स आहे हे शेअर्स इझिली खरेदी विक्री करू शकतो, जे ऑलरेडी मार्केटमध्ये अवेलेबल आहेत विक्रीसाठीचे. सो हा झाला बेसिक डिफरन्स झाला की प्रायमरी मार्केट आणि सेकंडरी मार्केट. आता हे शेअर्स खरेदी विक्रीचे व्यवहार करण्यासाठी वेगवेगळ्या संस्था यांच्याशी जोडलेल्या असतात. जसं की स्टॉक एक्सचेंजवर खरेदी विक्रीचे व्यवहार होतात, ब्रोकर्स असतात ज्यांचे टर्मिनल यूज करून तुम्ही शेअर्स खरेदी विक्रीचे ऑर्डर्स देतात. त्याच्यानंतर क्लिअरिंग कॉर्पोरेशन्स आहेत, क्लिअरिंग कॉर्पोरेशन्स आणि सेटलमेंट्स आहेत, ज्याच्या थ्रू तुमचे शेअर्स जे आहेत, जे तुम्ही व्यवहार केलेले आहेत खरेदी विक्रीचे, ते सेटल केले जातात. त्याच्यानंतर डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स असतात, डिपॉझिटरीज आहेत, NSDL आणि CDSL, जे तुमच्या वतीनं तुमचे होल्डिंग्स शेअर्स तुमच्या वतीनं होल्ड करतात. त्याच्यानंतर बाकीचे असं पाहायला गेलं की ही अशी एक साधारणतः इंटरमिडिएटची चेन असते.
प्रत्येकानं हेच अपेक्षित आहे की आपलं काम व्यवस्थित केलं की म्हणजे खरेदी विक्रीचे व्यवहार सुरळीत होतील. तर ही झाली एक थोडक्यात माहिती शेअर बाजार बद्दलची आणि कसे त्याच्यामध्ये कोण-कोण इन्व्हॉल्व असतात त्यासाठी. आता मी तुम्हाला माझ्या ॲक्चुअल प्रेझेंटेशनमध्ये घेऊन जातो. ते मी आज तुम्हाला सांगणार आहे, की शेअर खरेदी बाजार शेअर्स बाजारमध्ये तुम्हाला शेअर्स कुठल्याही कंपनीचे शेअर्स खरेदी विक्री करायचे असेल, तर तुमच्याकडे ट्रेडिंग अकाउंट म्हणजे ज्याच्यातून तुम्ही खरेदी विक्रीचे व्यवहार करणार आणि डिमॅट अकाउंट ज्याच्यामध्ये ॲक्चुअल तुमचे शेअर्स सांभाळले जाणार. हे दोन्ही अकाउंट गरजेचे आहेत. यासोबतच एक ट्रेडिंग अकाउंट तुमचं एक बँक अकाउंट जमा झालं एक बँक अकाउंट लिंक केलेलं असतं. ज्याच्यातून तुम्हाला जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही पैसे तुमच्या ट्रेडिंग अकाउंटमध्ये ट्रान्सफर करू शकता. तुमच्या ट्रेडिंग खरेदी विक्रीचे व्यवहार झाल्यानंतर तुम्हाला हवे तेव्हा ते पैसे परत तुम्ही तुमच्या बँक अकाउंटमध्ये ट्रान्सफर करू शकता. तर त्यासाठी एक बँक अकाउंट लिंक केलेलं असतं इथे. सो ज्याला आपण 3 इन 1 म्हणतो. ट्रेडिंग अकाउंट, डीमॅट अकाउंट आणि तुमचं बँक अकाउंट. दुसरं एक आहे, आता हे ट्रेडिंग आणि डीमॅट अकाउंट ओपनिंग करण्यासाठी तुम्हाला काय डॉक्युमेंट्स द्यावे लागतात, काय प्रोसेस फॉलो करावी लागते, मी याची माहिती तुम्हाला देणार आहे. एकदा का तुमचं ट्रेडिंग अकाउंट आमच्या 4 बायका आहेत. आम्ही आमची सगळ्यांची मीटिंग घेऊ आणि त्याच्याशी चर्चा करू आणि तुला मिस्टर कौस्तुभ ठाकर तुमचा जरा साऊंड म्यूट केलात ना तुम्ही तर बरं होईल. फोन करेल की काय झालं तुमचं बाबा. संदीप मग त्याला नाही तर सांगायचं तुम्ही बाबा कंट्रोल रे, घेऊन करू शकता. काय आहे, आमचा तो एक त्यांना भाऊ जरा म्यूट करा आणि गावात मला असं वाटतं ते गेलाय. फोनवर बोलतात आहे. तो महिनाभर आता अवेलेबल नाही. तो आल्यावर आम्ही काय ते तुझ्याशी बोलू. कळलं की? आणि धन्यवाद संदीपजी. सो आता हे आपलं ट्रेडिंग आणि डीमॅट अकाउंट ओपन झाल्यानंतर आपण जे म्हणतो की मला ऑर्डर प्लेस करायची, शेअर खरेदी करण्याची किंवा विक्री करण्याची जी ऑर्डर्स आहे, ती ऑर्डर्स कशा प्रकारे प्लेस केली जाते आणि कुठल्या कुठल्या प्रकारे प्लेस केली जाते, त्याची माहिती मी तुम्हाला देणार आहे. त्याच्यानंतर कॉन्ट्रॅक्ट नोट, की ज्याला आपण म्हणतो की मी आजच्या दिवसातली केलेल्या शेअर्स खरेदी विक्रीची माझ्या व्यवहारांची एक समरी पत्रक किंवा एक समरी आपण ज्याला म्हणूयात, की थोडक्यात मला मी काय केलं आज, खरेदी विक्री काय केलं त्याची माहिती देणारं एक डॉक्युमेंट, ज्याला आपण सोप्या भाषेमध्ये कॉन्ट्रॅक्ट नोट असं म्हणतो. ते ते काय आहे एक्झॅक्टली मी तुम्हाला सांगणार आहे. त्याच्यानंतर हे ट्रेड्स जे आहेत, मी बाय किंवा सेलचे ट्रेड्स केलेत, तर हे सेटल कसे होतात, म्हणजे पूर्ण हे व्यवहार पूर्णत्वाला कसे जातात, त्यासाठीच्या काय त्यासाठीची काय प्रोसिजर आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे. त्याच्यानंतर मार्जिन, आता आपण ज्याला म्हणतो की एखादी मार्जिन पे पेमेंट ऑफ मार्जिन, म्हणजे मला एखादी शेअर्स खरेदी विक्री करण्यासाठीची जी मार्जिन किंवा जे पैसे किंवा जे सिक्युरिटीज असतात, ते मार्जिन म्हणजे एक्झॅक्टली काय आहे, त्या कशा स्वरूपाच्या असतात, याची मी तुम्हाला माहिती देणार आहे. त्याच्यानंतर अर्ली पेईन, म्हणजे व्यवहाराच्या अगोदर जमा करणे, याला अर्ली पेईन म्हणतो आपण असं. तर ते काय, ती गोष्ट काय आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे. आणि या सगळ्या ही सगळी प्रोसेस ज्यावेळेस तुम्ही शेअर खरेदी विक्रीची प्रोसेस करत असताना जर तुम्हाला कुठली अडचण आली किंवा जर तुम्हाला असं वाटलं की बाबा हा एखादा व्यवहार आम्ही केलेला नाही आहे किंवा हे आमच्या अकाउंटला जास्तीचे चार्जेस लागले गेलेले आहेत, तर याच्यासाठी तुम्हाला कुठे तक्रार नोंदवायची आहे आणि काय काय फोरम्स अवेलेबल आहेत, याची माहिती मी तुम्हाला आज देणार आहे. तर चला आपण सर्वप्रथम पाहूयात ट्रेडिंग आणि डीमॅट अकाउंट. सो बेसिकली ट्रेडिंग अकाउंट जसं मी तुम्हाला म्हटलं की ज्याच्यातून तुम्ही शेअर्स खरेदी विक्री करू शकता, आणि डीमॅट अकाउंट बेसिकली जिथं तुमचे फोल्डिंग्स तुम्ही म्हणजे तुमच्या वतीने शेअर सांभाळले जातात, असे 2 अकाउंट्स असतात. तर हे 2 अकाउंट ओपन करण्यासाठी तुम्हाला स्वतःचं ओळखपत्र आणि स्वतःचा रहिवासी असल्याचा पत्ता, हे 2 डॉक्युमेंट देणं गरजेचं आहे. तर स्वतःचं ओळखपत्र म्हणून तुम्ही पॅन कार्ड, तुम्ही आधार कार्ड, तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्स, तुम्ही पासपोर्ट, वोटर आयडी सुद्धा देऊ शकता. जर तुम्ही एखाद्या सेंट्रल गव्हर्नमेंट किंवा स्टेट गव्हर्नमेंटचे कर्मचारी असाल, तर त्या ऑर्गनायझेशनचं ओळखपत्र सुद्धा तुमचं आयडेंटिटी प्रूफ म्हणून घेतलं जाईल. जसं की आता आपण आयडेंटिटी प्रूफ पाहिलं, तसं आपण रहिवासी असल्याचा पत्ता, म्हणजे ज्या डॉक्युमेंटवर तुमचा जिथं राहत आहात त्याचा जो पत्ता प्रिंटेड असतो, असं डॉक्युमेंट ज्याला आपण म्हणत वोटर आयडी, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट, एअरपोर्ट, बँकेचं पहिलं पान, जिथं तुमचा पत्ता प्रिंट असतो, तर त्याला आपण ऍड्रेस प्रूफ म्हणून
ऍड्रेस प्रूफ म्हणून देऊ शकता. सोबतच तुमचे युटिलिटी बिल्स आहेत, म्हणजे तुमचे इलेक्ट्रिसिटी बिल्स आहेत, पीएमसी टॅक्सेस बिल्स आहेत, हे किंवा गॅस वगैरे बिल्स आहेत. हे सगळे युटिलिटीजचे बिल सुद्धा तुम्ही रहिवासी पत्ता म्हणून तुम्ही देऊ शकता. आता हे जे डॉक्युमेंट्स जे आहेत, हे डॉक्युमेंट्स नो युअर कस्टमर केवायसीच्या अंतर्गत तुमच्याकडून घेतले जातात. आता ज्यावेळेस तुम्ही अकाउंट ओपनिंगची प्रोसेस चालू करता, त्यावेळेस अकाउंट ओपनिंग होताना तुम्हाला काही डॉक्युमेंट स्टॉक ब्रोकरने तुम्हाला काही डॉक्युमेंट देणं हे मॅन्डेटरी आहे. तसेच तुम्ही काही डॉक्युमेंट स्टॉक ब्रोकरला देता ते व्हॉलंटरी आहेत. तर आपण पाहून घेऊया की स्टॉक ब्रोकरने तुम्हाला काय काय डॉक्युमेंट्स देणं मॅन्डेटरी आहे. आता याच्यामध्ये राईट्स अँड ऑब्लिगेशन्स म्हणजे तुमचे ट्रेडिंग मेंबरचे हक्क आणि ट्रेडिंग मेंबरच्या जबाबदाऱ्या, तसंच इन्व्हेस्टरचे काय हक्क आहेत आणि इन्व्हेस्टरचे शेअर मार्केटमध्ये व्यवहार करताना काय जबाबदाऱ्या आहेत, हे डॉक्युमेंट तुम्हाला देणं मॅन्डेटरी आहे. सेकंडली युनिफॉर्म रिस्क डिस्क्लोजर डॉक्युमेंट. आता आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की शेअर मार्केटमध्ये डील करणं या गोष्टीला एक इनहेरंट रिस्क असते. प्रत्येक गोष्टीसाठी रिस्क असते. तर शेअर मार्केटमध्ये खरेदी विक्री करताना मला काय काय रिस्क असू शकतील, त्या कोणत्या कोणत्या आहेत, हे एक युनिफॉर्म डॉक्युमेंट आहे. हे डॉक्युमेंट तुम्हाला देणं मॅन्डेटरी आहे. तिसरी गोष्ट की आपण पाहिलं की शेअर बाजारमध्ये खरेदी विक्री करताना तुम्ही काय गोष्टी केल्या पाहिजेत आणि इन्व्हेस्टरनी काही गोष्टी केल्या नाही पाहिजेत, ह्याचं एक वेगळं पत्रक असतं. तर हे वेगळं पत्रक तुम्हाला देणं मॅन्डेटरी आहे. त्याच्यानंतर स्टॉक ब्रोकरच्या काय पॉलिसीज आहेत, म्हणजे जो तुमचा ब्रोकर आहे त्याच्या काय पॉलिसीज आहेत आणि तो काय प्रोसिजर्स फॉलो करतो, या पॉलिसीज आणि प्रोसिजर्सचे डॉक्युमेंट्स तुम्हाला देणं मॅन्डेटरी आहे. आणि टॅरिफ शीट म्हणजे तो त्याचं ब्रोकरेज म्हणून ब्रोकरेजचा दर काय आहे किंवा कुठल्या गोष्टीसाठी ते काय चार्जेस करतात. कॅश मार्केटमध्ये केलं तर ब्रोकरेज काय राहील, F&O मार्केटमध्ये केलं तर ब्रोकरेज काय राहील, किंवा त्याच्यानंतर साधारणतः जर का तुम्ही शेअर प्लेस केलं तर त्याचे काय ब्रोकरेज असतील, जर तुमचा चुकून डेबिट बॅलन्स तुमच्या अगेन्स्ट उभा राहिला तर त्याचे ते कुठल्या प्रकारे व्याज वगैरे घेतील, असं एक सगळं टॅरिफ डॉक्युमेंट देणं त्यांना स्टॉक ब्रोकरनं इन्व्हेस्टरला देणं हे मॅन्डेटरी आहे. आता ऍज अ इन्व्हेस्टर म्हणून मी कुठले डॉक्युमेंट, मी अकाउंट ओपनिंगचे डॉक्युमेंट मला देणं मॅन्डेटरी आहे, पण काही असे डॉक्युमेंट्स आहेत की जे मला स्टॉक ब्रोकरला देणं मॅन्डेटरी नाही. जसं की रनिंग अकाउंट ऑथोरायझेशन. तुमचा अकाउंट चालवण्याचा हक्क हा फक्त तुमचा आहे. तो तुम्ही ट्रेडिंग मेंबरला देऊ शकता की नाही देऊ शकता, हा सर्वस्वी तुमचा प्रश्न आहे. पॉवर ऑफ अटॉर्नी. आता ह्या पॉवर ऑफ अटॉर्नी म्हणजे असं नाही, ही पॉवर ऑफ अटॉर्नी जर तुम्ही एखाद्या स्टॉक ब्रोकरला देत असाल तर याचा हक्क असा होत नाही, अर्थ होत नाही की स्टॉक ब्रोकरनं तुम्हाला न सांगता तुमच्या वतीनं कुठलेही व्यवहार करायचे, असा कुठलाही हक्क पॉवर ऑफ अटॉर्नी मध्ये दिला गेला जात नाही. पॉवर ऑफ अटॉर्नी फक्त याच्यासाठी दिली असते की जे तुम्ही शेअर्स खरेदी विक्री करताना जे काही तुम्ही व्यवहार करता आणि कधी कुठल्याही तांत्रिक दृष्ट्या काही अडचण आली तर ते व्यवहार पूर्णत्वाला कसे न्यायचे, फक्त त्याची पॉवर ऑफ अटॉर्नी दिली गेली जाते. एक लक्षात तुम्ही कायम लक्षात ठेवा, पॉवर ऑफ अटॉर्नी तुम्ही ट्रेडिंग मेंबरच्या नावे दिली याचा अर्थ असा होत नाही की ट्रेडिंग मेंबरने तुम्हाला न सांगता कोणतेही ट्रेड तुमच्या अकाउंटमध्ये करायचे. जर तसं झालं असेल तर त्वरित तुम्ही तुमची कंप्लेंट स्टॉक ब्रोकरला कळवा, एक्सचेंजेसला कळवा किंवा सेबीला कळवा. जे की कशी कळवायची हे मी तुम्हाला थोड्या वेळानंतर सांगतोच आहे. त्याच्यानंतर इलेक्ट्रॉनिक कॉन्ट्रॅक्ट नोट. आता काही लोकांना असं वाटतं की मला इलेक्ट्रॉनिक कॉन्ट्रॅक्ट नोट नको आहे, मला फिजिकल कॉन्ट्रॅक्ट नोट आली पाहिजे. तर इलेक्ट्रॉनिक कॉन्ट्रॅक्ट नोट तुम्हाला हवी आहे की नाही हवी आहे, हा सर्वस्वी तुमचा ऑप्शन आहे. ते डॉक्युमेंट तुम्ही त्यांना देणं हे मॅन्डेटरी नाहीये. आणि चौथी गोष्ट आहे की आहे कन्सेंट फॉर इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन. म्हणजे जे तुमचे जे काही कम्युनिकेशन्स आहेत किंवा स्टॉक ब्रोकरला तुम्हाला काही माहिती द्यायची असेल, तुम्हाला काही इंटिमेशन्स करायचे असेल किंवा तुम्हाला काही रिपोर्ट्स वगैरे पाठवायचे असतील तर ते डॉक्युमेंट्स ते कुठल्या पत्त्यावर पाठवायचं किंवा कुठल्या ईमेलवर पाठवायचं किंवा हे करायचं हे तुम्ही त्यांना सांगायचं. आता आपण पाहूयात की आता आपण पाहिलं की तुमचं स्टॉक ट्रेडिंग अकाउंट ओपन झालेलं आहे, डीमॅट अकाउंटही ओपन झालेलं आहे. आता तुम्हाला खरेदी विक्रीचे जे व्यवहार करायचे ते तुम्ही कसे करू शकता.
तुम्ही तुमच्या ऑर्डर्स कशा द्याल. एक, तुम्ही स्वतः स्टॉक ब्रोकरच्या ऑफिसला व्हिजिट करू शकता आणि त्यांना व्हिजिट करून सांगू शकता की माझ्या वतीनं या कंपनीचे एवढे शेअर्स खरेदी करा किंवा विक्री करा. दुसरं, तुम्ही त्यांना फोन करून सांगू शकता. तिसरी गोष्ट आहे, तुम्ही त्यांना ईमेलद्वारे म्हणजे लेखी तुम्ही त्यांना पत्रव्यवहार करू शकता किंवा ईमेल लिहू शकता. आता खूप सारे ब्रोकर्स आहेत की ज्यांच्या स्वतःच्या वेबसाईट आहेत आणि जे वेबसाईटवर तुम्हाला लॉग इन आयडी आणि पासवर्ड देतात. तर त्या लॉग इन आयडी पासवर्डचा वापर करून तुम्ही तुमच्या शेअर्स खरेदी विक्रीचे ऑर्डर्स स्वतः प्लेस करू शकता. फक्त त्यांच्या वेबसाईटवर जाऊन त्यांची ती डेझिग्नेटेड वेबसाईट किंवा ऍप्लिकेशन आहे, त्या ऍप्लिकेशनमध्ये लॉग इन आणि पासवर्ड करायचा. तसंच खूप सारे स्टॉक ब्रोकर्सने आता त्यांचं स्वतःचं मोबाईल ऍप्लिकेशन सुद्धा डेव्हलप केलेलं आहे, जे की तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करू शकता. त्याला ऑथेंटिकेशन करून तुम्ही तुमचे मोबाईलद्वारे सुद्धा तुमच्या बाय आणि सेलच्या ऑर्डर्स त्या तुम्ही देऊ शकता, प्लेस करू शकता. आता ह्या ऑर्डर ज्या तुम्ही प्लेस केलेल्या आहेत याची इन्फॉर्मेशन तुम्हाला तुमचा रजिस्टर्ड मोबाईल नंबर किंवा तुमचा जो रजिस्टर्ड ईमेल आयडी आहे, जो केवायसी डॉक्युमेंट्स मध्ये दिला जातो, त्याच्या जो तुम्ही नोंदवला आहे त्याच्यावर तुम्हाला ही इन्फॉर्मेशन वेळोवेळी मिळत जाईल. आता आपण हे पाहूयात की ही कॉन्ट्रॅक्ट नोट म्हणजे काय आहे. आज 24 तारखेला मी ज्या कोणत्याही शेअर्स मध्ये खरेदी विक्री केली असेल तर त्याची माहिती मला जी मिळते ती कॉन्ट्रॅक्टद्वारे मिळते. आता ह्या कॉन्ट्रॅक्ट नोट मध्ये तुमच्या ट्रान्झॅक्शनचे डिटेल्स असतात. तुम्ही कुठल्या कंपनीचे किती शेअर्स कोणत्या प्राइसला कोणत्या वेळी विकत घेतले आणि त्याची टोटल व्हॅल्यू किती झाली आणि ह्या टोटल व्हॅल्यूवर तुम्हाला ऍडिशनल काय चार्जेस लागतात, जसे ब्रोकरेज आहे, त्याच्यानंतर स्टॉक एक्सचेंजेसचे काही चार्जेस असतील, त्याच्यानंतर सेबीचे काही चार्जेस असतील किंवा बाकीचे असे कुठले चार्जेस असतील, तर हे सगळी माहिती तुम्हाला एकाच कॉन्ट्रॅक्ट नोटद्वारे प्रोव्हाइड केली जाते. जर तुम्ही आज एकापेक्षा जास्त ट्रेड केले असतील तर त्या केलेल्या सर्व ट्रेड्सची नोंद या कॉन्ट्रॅक्ट नोट मध्ये होते. हे कॉन्ट्रॅक्ट नोट एक हे आहे की हे तुम्ही केलेल्या ट्रान्झॅक्शनचं रेकॉर्ड आहे. सेकंडली, जे ही कॉन्ट्रॅक्ट नोट तुम्हाला आली याचा अर्थ असा होतो की हे तुमच्या अकाउंट मधून हे ट्रेड्स झालेले आहेत. मग तुम्ही ती कॉन्ट्रॅक्ट नोट चेक करावी आणि पाहावी की मी केलेले ट्रेड्स आणि कॉन्ट्रॅक्ट नोट्स मध्ये आलेले ट्रेड्स हे तेच आहेत का. जर तुम्हाला असं वाटलं की नाही याच्यामध्ये काही डिस्प्यूट आहे किंवा हे एक दोन ट्रान्झॅक्शन जे आहेत की जे मी केलेले नाहीयेत पण ते माझ्या कॉन्ट्रॅक्ट नोट मध्ये दिसतात आहे, तर अशा वेळेस तुम्ही लगेच तुमचा कन्सर्न स्टॉक ब्रोकरला रेज करू शकता. आता ही कॉन्ट्रॅक्ट नोट जी आहे ही तुम्हाला तुमचे व्यवहार केल्यानंतर विदिन 24 आवर्स म्हणजे 24 तासाच्या आत तुम्हाला देणं हे मॅन्डेटरी आहे. जर का तुम्ही इलेक्ट्रॉनिक कॉन्ट्रॅक्ट नोटला ऑप्ट केला असेल तर तुमचा रजिस्टर्ड ईमेल आयडी जो काही असेल त्या रजिस्टर्ड ईमेल आयडी द्वारे तुम्हाला ही कॉन्ट्रॅक्ट नोट पाठवली गेली जाईल. तुम्ही ही फिजिकली सुद्धा ऑप्ट करू शकता. ते तुम्हाला तुमच्या स्टॉक ब्रोकरला सांगावं लागेल की मला इन ऍडिशन टू ECS मला फिजिकल कॉन्ट्रॅक्ट नोट्स पण आहेत, तर कृपया तुम्ही पाठवा. त्याप्रमाणे तुम्हाला तसं सांगावं लागेल. आता आपण पाहिलं की आपण अकाउंटही ओपन झालं, त्याच्यानंतर आपण खरेदी विक्रीचे व्यवहारही केलेत आणि आपल्याला आता कॉन्ट्रॅक्ट नोटही मिळाली. आता ह्या ज्यावेळेस हे व्यवहार सेटल करायचे असतात तर सर्वप्रथम आपल्याला माहिती आहे की आपल्याला पेइन ऑफ फंड करावे लागतात. पेइन ऑफ फंड केल्यानंतर ते जे फंड्स आहेत ते तुमच्या बँक अकाउंट मधून तुम्ही तुमच्या ट्रेडिंग अकाउंटला ट्रान्सफर करता आणि मग तुमचे जे ट्रेड्स आहेत ते कॅश मार्केटचे हे ऑन अ बिफोर T+2 म्हणजे तुमच्या T+2 ची ही सेटलमेंटची सायकल आहे, तर त्याच्या अगोदर तुमचे फंड्स आलेले पाहिजेत. डेरिव्हेटिव्ह सेगमेंट मध्ये हे जे आहेत ती सेटलमेंट T+1 चे आहे, तर त्याच्या अगोदर तुम्ही तुमचे फंड्स पे इन केले पाहिजेत. आता हे जे फंड्स जे पे इन करतो म्हणजे तुम्ही तुमच्या बँक अकाउंट मधून पैसे तुमच्या ट्रेडिंग अकाउंटला घेता, हे फक्त आणि फक्त NEFT, RTGS किंवा चेकद्वारे केलं जातं. कुठल्याही प्रकारची कॅश इन्व्हॉल्वमेंट याच्यामध्ये नसते. तुम्ही ₹1 शेअर्स खरेदी करायचं, एकही रुपया तुम्हाला ट्रान्सफर करायचा असेल किंवा तुम्ही ₹1 शेअर्स खरेदी केला असेल आणि त्याचं पे इन होणार असेल किंवा पे आउट होणार असेल, या दोन्ही केसेस मध्ये
इवन द अमाऊंट इज ₹1, जर अमाऊंट ₹1 सुद्धा देखील असेल, ती सुद्धा बँकिंग चॅनल थ्रूच ट्रान्सफर केली जाते. कुठल्याही प्रकारची याच्यामध्ये कॅश घेतली जात नाही. जर असं कोणी तुम्हाला सांगत असेल तर ते चुकीचं आहे. कृपया त्याच्यावर विश्वास ठेवू नका. फक्त आणि फक्त बँकिंग चॅनल्सद्वारेच तुमचे फंड्स पे इन आणि पे आउट केले जातात. आता ही जी पे आउटची जी रिक्वेस्ट आहे, पे आउट म्हणजे तुम्ही तुमच्या ट्रेडिंग अकाउंटमधून तुम्ही तुमचे पैसे तुमच्या बँक अकाउंटमध्ये परत पाठवता. याला आपण पे आउट म्हणतो. ही पे आउटची जी रिक्वेस्ट आहे तुम्ही रेज केल्यानंतर विदिन 24 आवर्स तुमची पे आउटची रिक्वेस्ट कंप्लीट केली जाते. आता हे सगळं बाय आणि सेल म्हणजे खरेदी आणि विक्रीचे शेअर्स होत असताना एक काउंटर पार्टी गॅरंटी दिली जाते, जी स्टॉक एक्सचेंजेस काउंटर गॅरंटी देतात. त्याला सेटलमेंट गॅरंटी फंड द्वारे ते तुमचे शेअर्स पूर्णत्वाला जाण्याची गॅरंटी देतात. पण याचा अर्थ असा नाही की आपण आपलं काम करायचं नाही. आता आपण पाहूया पेमेंट ऑफ मार्जिन्स. मार्जिन्स म्हणजे आपल्याला शेअर्स खरेदी किंवा विक्री करायची असेल तर त्याच्यासाठीची आपण एक म्हणतो की पूर्वतयारी. कुठलाही व्यवहार करण्याची आपण पूर्वतयारी करतो, की आपण आपले पैसे जमा करतो और त्या पैशाच्या इक्विव्हॅलंट दुसऱ्या वस्तू असतील त्या जमा करतो. त्याला आपण मार्जिन म्हणूयात. आता ही जी मार्जिन आहे, ही मार्जिन तुम्ही तुमच्या ब्रोकरकडे ठेवली पाहिजे बिफोर यू प्लेस द ऑर्डर. तुम्ही तुमची ऑर्डर खरेदी विक्रीचे व्यवहार सुरू करण्याच्या अगोदर ही मार्जिन तुम्हाला द्यायची आहे. ही मार्जिन पैशाच्या स्वरूपात किंवा तुमच्याकडे असलेले शेअर्स या स्वरूपात किंवा या दोन्हीच्या स्वरूपात तुम्ही देऊ शकता. कुठल्या व्यवहारासाठी किती मार्जिन आहे हे तुम्ही एक्सचेंजच्या वेबसाईट वरून स्वतःहून चेक करू शकता. आता हे पाहूयात की आपण मार्जिन पेड इन द सिक्युरिटीज बाय वे ऑफ प्लेज. म्हणजे माझ्याकडच्या ज्या सिक्युरिटीज ज्या माझ्या ऑलरेडी अकाउंटला आहेत, या सिक्युरिटीज ज्या आहेत या मी तारण ठेवतो आणि त्याच्यावर मी पैसे घेतो. याला प्लेज मार्जिन म्हणतो आपण. फॉर एक्झाम्पल आपल्याकडे एखादी कुठली गोष्ट असेल की आपल्याकडे सोनं असेल घरामध्ये, तर ते आपण सोनं एखाद्या फायनान्स बँकमध्ये किंवा एखाद्या बँकमध्ये तारण म्हणून ठेवतो आणि त्याच्यावर कर्ज घेतो. तसेच इथे शेअर मार्केटमध्ये तुमच्याकडे स्वतःच्या अगोदरच्या असलेल्या सिक्युरिटीज शेअर्स हे तुम्ही तारण ठेवू शकता आणि त्याच्यावर तुम्ही प्लेज घेऊ शकता. हे तारण ठेवण्याचं हे करू शकता आणि याच्यासाठी आणि हे मार्जिन पेमेंट जे आहे ह्याचा तुमच्या रजिस्टर्ड मोबाईलवर एक ऑथेंटिकेशन येतो, वन टाइम पासवर्ड येतो. त्या पासवर्डद्वारे तुम्ही तुमचं मार्जिन जे आहे हे ऑथेंटिक करू शकता. आता ही मार्जिनची सुविधा जी होती की आपल्याकडचे असलेले शेअर्स आपण गिरवी किंवा गहाण किंवा तारण ठेवायचे आणि त्याच्यावरची मार्जिन घ्यायचे, हे तर फार पूर्वीपासून चालू आहे. पण मग आता त्याच्यामध्ये असं नवीन काय झालं, तर पूर्वी असं होतं की मी माझ्या अकाउंटचे शेअर जर का मला तारण ठेवायचे असतील तर ते माझ्या अकाउंट मधून शेअर्स निघायचे आणि माझ्या ट्रेडिंग मेंबरच्या अकाउंट्स मध्ये जायचे आणि मग त्याच्या बदल्यात ट्रेडिंग मेंबर मला माझे हे द्यायचे, मला मार्जिन मिळायचे. पण आता 1 सप्टेंबर 2020 पासून असा नवीन नियम आलाय. आता जर तुम्हाला तुमच्या असलेल्या सिक्युरिटीज ज्या आहेत आणि त्या तुम्हाला जर का तारण म्हणून किंवा गिरवी ठेवायचे असतील तर त्या तुम्हाला तुमच्या स्टॉक ब्रोकरच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर करण्याची गरज नाही. त्या सिक्युरिटीज तुमच्याच अकाउंटमध्ये राहतील, फक्त त्याच्यावर लिन मार्क केला गेला जाईल. म्हणजे त्या सिक्युरिटीज तुम्हाला विकता येणार नाही, पण त्या सिक्युरिटीज तुमच्या नावे तुमच्या अकाउंटमध्ये ठेवल्या जातील. त्याच्यावर लिन मार्क असेल आणि ते ऍज अ बेनिफिशियरी ओनर म्हणून त्याच्यामध्ये आणि हे दिसताना हे तुमच्या ट्रेडिंग मेंबरच्या नावे दिसतील त्या. आता हे मार्जिन जे आहे ही मार्जिन कसं करायचं. आता ह्या मार्जिन करण्यासाठी जर का तुमचा NSDL आणि CDSL या दोन्ही ठिकाणी ही मार्जिनची सुविधा उपलब्ध आहे. तुम्हाला फक्त चेक करायचं आहे की तुमचा डिपॉझिटरी कोण आहे. आता हे मार्जिन क्रिएट करण्यासाठी तुम्हाला तुमच्या इन्स्ट्रक्शन्स द्यावे लागतात. एक तर तुम्ही फिजिकल फॉर्म भरून देऊ शकता किंवा जर तुमचा डिपॉझिटरी NSDL असेल तर NSDLचं एक इलेक्ट्रॉनिक ऍप्लिकेशन आहे ज्याला स्पीड ई नाव आहे. तर त्याच्यामध्ये तुम्ही तुमचं लॉग इन ID तिथे तुम्ही लॉग इन करून तुमची प्लेजची इन्फॉर्मेशन सबमिट करू शकता. आणि हेच जर तुमचं डिपॉझिटरी CDSL असेल तर त्यांचं इझिएस्ट नावाचं
एक ऑनलाईन ऍप्लिकेशन आहे जिथं तुम्ही लॉग इन करून तुमचे शेअर्स तुम्ही प्लेज करू शकता. हे जे शेअर्स जे आहेत हे ज्यावेळेस प्लेज केले जातात हे ट्रेडिंग मेंबरच्या नावे प्लेज केले जातात. आता आपण पाहूयात अर्ली पेईंग. जसं की तुम्हाला मी म्हटलं की एखादा व्यवहार जर करायचा असेल तर आपण त्या व्यवहाराची पूर्वतयारी करतो. जर तुम्ही T+1 आणि T+2 मध्ये तुमचे फंड्स किंवा तुमच्या सिक्युरिटीज अरेंज केल्या, कॅश मार्केटमध्ये T+2 ला सेटलमेंट होते आणि F&O मध्ये T+1 ला सेटल होते. तर या सेटलमेंट सायकलच्या आत तुम्ही तुमचे फंड्स किंवा तुमच्या शेअर्स जर तुम्ही हे केले, जर का तुम्ही त्याची पूर्वतयारी केली तर त्याला आपण टाइमली म्हणूयात की तुम्ही यू आर डन ऑन अ टाइमली बेसिस. पण जर का तुमच्या ऑलरेडी जर का तुमच्या अकाउंटमध्ये पैसे असतील किंवा ऑलरेडी जे तुमचे शेअर्स असतील तुमच्या अकाउंटमध्ये असतील तर इन दॅट सिनेरिओ तुम्हाला मार्जिन द्यायची गरज नाही. माझ्या ऑलरेडी अकाउंटमध्ये पैसे आहेत तर मग मला अजून पैसे टाकायची गरज नाही किंवा माझ्याकडे ऑलरेडी सिक्युरिटीज आहेत तर मला परत त्या नवीन घेऊन आणि मग विकण्याची अशी गरज नाही. ऑलरेडी जर तुमच्या अकाउंटला सिक्युरिटीज असतील तर तुम्ही डायरेक्ट त्या सेल करू शकता आणि ऑलरेडी जर का तुमच्या अकाउंटला पैसे असतील तर तुम्ही ते डायरेक्ट तुमचे शेअर्स खरेदी करू शकता. त्यासाठी तुम्हाला नव्यानं सिक्युरिटीज किंवा नव्यानं फंड्स आणण्याची गरज नाहीये. आता मी तुम्हाला ज्याप्रमाणे माहिती दिली की शेअर मार्केटमध्ये खरेदी विक्रीचे व्यवहार करण्यासाठी तुमचं ट्रेडिंग आणि डिमॅट अकाउंट असलं पाहिजे. त्याच्यानंतर तुम्ही त्यांना ऑर्डर्स दिल्या पाहिजेत. त्या ऑर्डर्स दिल्यानंतर ते तुमच्या त्या ऑर्डर्स सेटलमेंटला गेल्या पाहिजेत आणि जे त्याच्यासाठी लागणारं जो काही पूर्वतयारी ज्याला आपण मार्जिन फंड म्हणूयात किंवा मार्जिन सिक्युरिटीज म्हणूयात ते सगळं व्यवस्थित असलं पाहिजे. त्याप्रमाणे तुमचे व्यवहार एक व्यवस्थितरित्या सेटल होतील. आता आपण पाहूयात की हे सगळे व्यवहार करत असताना जर तुम्हाला कुठली अडचण आली तर तुम्हाला असं वाटलं की हे व्यवहार माझ्याकडनं झालेले नाहीये किंवा तुम्हाला काही क्वेश्चन्स असतील किंवा तुम्हाला कुठली गोष्ट समजली नसेल तर तुम्ही इमिडिएटली तुमच्या ट्रेडिंग मेंबरला विचारू शकता की माझ्या अकाउंटमध्ये हे ट्रान्झॅक्शन मी केलेलं नाही किंवा मला हे चार्जेस एक्सेस लागलेले आहेत. तर अशा प्रकारच्या तुमच्या ज्या काही कंप्लेंट्स असतील त्या कंप्लेंट्स तुम्ही तुमच्या स्टॉक ब्रोकरला इमिडिएटली रेज करा. इमिडिएटली त्यांना लिहा. ज्यावेळेस तुम्ही तुमच्या स्टॉक ब्रोकरला कुठलीही कंप्लेंट करता तर हीच अपेक्षा आहे की तुम्ही तुमची जी कंप्लेंट आहे ही लेखी स्वरूपात ठेवावी आणि त्याचा जो काही पत्रव्यवहार किंवा जे काही तुमचं कम्युनिकेशन किंवा जे काही तुमचं संभाषण चालू असेल ते लिखित स्वरूपाचं असावं. जर तुम्हाला असं वाटलं की मी ट्रेडिंग मेंबरकडे जाऊन ट्रेडिंग मेंबरनं माझी कंप्लेंट जी आहे ही माझ्या समाधानकारकरित्या सोडवली नाही किंवा त्यांनी दिलेलं उत्तर हे मला समाधानकारकरित्या नाही तर तुम्ही हीच कंप्लेंट स्टॉक एक्सचेंजला करू शकता आणि तशीच तुम्ही सेबीलाही करू शकता. आता पाहूयात की एक्सचेंज नॅशनल स्टॉक एक्सचेंजचं किंवा माझ्या स्टॉक एक्सचेंजचं इन्व्हेस्टर ग्रीव्हन्स रिड्रेसल मेकॅनिझम कसं आहे. जर तुम्हाला एखादी कंप्लेंट असेल तर ती कंप्लेंट तुम्ही माझ्याकडे 4 वेगवेगळ्या प्रकारे नोंदवू शकता. एक आमचा ऑनलाईन पोर्टल आहे, नाईस प्लस नावाचं ऑनलाईन पोर्टल आहे जिथं तुम्ही स्वतःला रजिस्टर करून तुमच्या लॉग इन आयडी पासवर्डद्वारे तुम्ही ती कंप्लेंट माझ्याकडे फाईल करू शकता. तुम्ही आमच्या ईमेल आयडीला ईमेल करू शकता. तुम्ही आम्हाला प्रत्यक्षात पत्रव्यवहार करूनही तुमची कंप्लेंट आमच्याकडे नोंदवू शकता. आणि जर तुम्हाला असं वाटलं की नाही बाबा मला एक्सचेंजच्या ऑफिसरला प्रत्यक्ष भेटून माझी कंप्लेंट त्यांना हे करायची आहे, माझी कंप्लेंट लॉन्च करायची असेल तर तुमच्या जवळ जे कुठलाही नियरेस्ट इन्व्हेस्टर सर्व्हिस सेंटर असेल ज्याला आपण तक्रार निवारण केंद्र असेल तर त्या तक्रार निवारण केंद्रामध्ये तुम्ही भेट देऊन सुद्धा तुमची कंप्लेंट नोंदवू शकता. ज्यावेळेस तुमची कंप्लेंट आमच्याकडे येते त्यावेळेस आम्ही तुमच्याकडनं सर्व माहिती घेतो, तुमची कंप्लेंट समजून घेतो आणि ते डॉक्युमेंट्स आम्ही ट्रेडिंग मेंबरला पाठवतो की ही जी कंप्लेंट आहे याच्यामध्ये एक समंजसपणाने योग्य तो मार्ग घेऊन ही कंप्लेंट आपापसात सोडवता येते का. जर तसं करण्यामध्ये यश नाही आलं
तर ही कंप्लेंट जी आहे ही आम्ही ग्रीव्हन्स रिड्रेसल कमिटी जी आहे आमची ही आम्ही त्याला रेफर करतो. ग्रीव्हन्स रिड्रेसल कमिटीमध्ये जे मेंबर्स असतात हे इंडिपेंडंट मेंबर असतात, ज्यांचं पार्टीशी इन्व्हेस्टरशी आणि ट्रेडिंग मेंबरशी कुठल्याही प्रकारचं काहीही रिलेशन नसतं. इन्व्हेस्टर त्याची स्वतःची बाजू IGRP मेंबर समोर मांडतात. ट्रेडिंग मेंबर सुद्धा त्यांची बाजू स्वतः IGRP मेंबरवर समोर मांडतात आणि बेस्ड ऑन द डॉक्युमेंट जे तुमच्याकडे जे सपोर्टिंग डॉक्युमेंट आहेत तुमच्या कंप्लेंटला त्याच्यावर आणि ॲज पर दी रूल्स अँड रेग्युलेशन ते त्यांचा डिसिजन घेतात. जर तुम्हाला असं वाटलं की हा जो डिसिजन घेतला आहे आणि यू आर ॲग्रीड बाय दॅट डिसिजन किंवा मला हा डिसिजन मान्य नाही किंवा हा मला जो डिसिजन आहे तो अर्धा मान्य आहे अर्धा मान्य नाही किंवा मला हा पूर्णच मान्य नाही, तर ज्या कोणी पार्टीला असं वाटत असेल की नाही हे माझं हे अजून इथेही समाधान नाहीये, तर ते माझ्याकडं अजून 2 क्वासी ज्युडिशियल फोरम्स आहेत, आर्बिट्रेशन आणि अपिलेट. इकडे ते त्यांची कंप्लेंट नोंदवू शकतात. सो हे ओव्हरऑल जे NSCचं जे आहे हे NSCचं ग्रीव्हन्स रिड्रेसल मेकॅनिझम आहे. एवढं तुम्हाला सांगून मी माझं प्रेझेंटेशन संपवतो. धन्यवाद. धन्यवाद सर. धन्यवाद अमित सर. आता मी योगेश लाड सरांना आमंत्रित करतो NSDL तर्फे. सर, योगेश सर. हा संदीप, थँक्यू. Yes, sir. अमित पाठक, फर्स्ट ऑफ ऑल तुमचं खूप खूप आभार की तुम्ही हे जी ट्रेडिंगच्या बद्दल सोप्या शब्दात माहिती सांगितली ती ॲज अ इन्व्हेस्टर म्हणून मी ऐकत होतो, तर मला पण ती एकदम व्यवस्थित आणि खूप सिंपल शब्दामध्ये सोप्या शब्दामध्ये ही माहिती तुम्ही सांगितली. ट्रेडिंग अकाउंट काय असतं, डीमॅट अकाउंट काय असतं हे आपण सुरुवातीला डिफरन्शिएट केलं. प्रायमरी मार्केट काय आहे किंवा सेकंडरी मार्केट काय आहे, ट्रेडिंग कसं करायचं, शेअर्स बाय कसे करायचे, सेल कसे करायचे, मार्जिन कसं तुम्ही इनिशिएट करू शकता, मार्जिन कसं घ्यायचं, मार्जिन प्लेज, परत सेट. त्याच्यानंतर तुम्ही इन्व्हेस्टर ग्रीव्हन्स रिट्रेसल मेकॅनिझम बद्दल सांगितलं. या सगळ्या गोष्टी न्यू इन्व्हेस्टर म्हणून मलाही त्या योग्य वाटल्या किंवा त्या जास्त पण नाही आहे काय डीपमध्ये किंवा एकदम कमी पण नाही. जी मोजकी माहिती इन्व्हेस्टरला अपेक्षित आहे ते अमित यांनी खूप सुंदर सांगितली. आता मी वेगळं काही असं डिफरन्शिएट करून सांगणार नाहीये, कारण आपण अमित यांनी जे कॅरी केलं आता आपल्याला जे सांगितलं तेच आपण पुढे नेणार आहोत. तर मी तुम्हाला डिपॉझिटरी बद्दल सुरुवातीला मी तुम्हाला माहिती देईल. फर्स्ट ऑफ ऑल बऱ्याच जणांना इन्व्हेस्टरला न्यू इन्व्हेस्टर असतात त्यांना डिपॉझिटरी हे वेगळं आहे आणि स्टॉक एक्सचेंज हे वेगळं आहे हे माहिती नसतं. म्हणजे डीमॅट अकाउंट ही एक वेगळा कन्सेप्ट आहे आणि ट्रेडिंग अकाउंट इज अ डिफरंट थिंग. या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. डीमॅट अकाउंट जे असतं ते तुमचे पोस्ट फॅक्टो, असं मी म्हणेल की पोस्ट फॅक्टो ॲक्टिव्हिटीजसाठी डीमॅट अकाउंट लागतं आणि ऑनलाईन ॲक्टिव्हिटीजसाठी तुम्हाला ट्रेडिंग अकाउंटची गरज असते. तर ट्रेडिंग अकाउंट तुम्ही शेअर्स परचेस करता किंवा सेल करता हे इयर मार्क करतं त्या अकाउंटमध्ये. की योगेश एक्झाम्पल घेतलं आपण की योगेश लाड यांचं ए ब्रोकरकडे डीमॅट अकाउंट आहे, तर मी ए ब्रोकरला सांगतो की माझ्या ट्रेडिंग अकाउंटमधून या क्वांटिटीचे एवढे शेअर्स विकत घ्या किंवा मग विका. हे नोटिफाय करण्यासाठी ट्रेडिंग अकाउंट असतं. पण एकदा मी ते शेअर्स विकत घेतले तर ते शेअर्स ठेवण्यासाठी मला जे अकाउंट लागतं की ते शेअर्स तर मी असं व्हर्च्युअली कुठे ठेवू शकत नाही, तर त्यासाठी इलेक्ट्रॉनिक फॉर्ममध्ये ते शेअर तुमच्या डीमॅट अकाउंटमध्ये ठेवता येतात तुम्हाला आणि त्या गोष्टीसाठी तुम्हाला डीमॅट अकाउंट लागतं. तर हे डीमॅट अकाउंट जे आहे हे तुम्ही कसं ओपन करणार आणि कुठे ओपन करणार. तर पहिली गोष्ट, आपल्या भारतामध्ये 2 डिपॉझिटरी आहेत, एक NSTL आणि CDSL. NSTL ही सर्वात जुनी डिपॉझिटरी, म्हणजे मी ॲज अ NSTL रिप्रेझेंटेटिव्ह तुम्हाला सांगतो की ओल्डेस्ट डिपॉझिटरी अँड वन ऑफ दी लार्जेस्ट डिपॉझिटरी, म्हणजे 1996ला एस्टॅब्लिश झालेली आहे. आणि आजच्या मितीला आमच्याकडे NSTLच्या डिपॉझिटरीमध्ये 80 to 90% ऑफ दिस कस्टडी व्हॅल्यू, जेवढे पण डीमॅट अकाउंट भारतामध्ये त्याच्या 80 to 90% कस्टडी व्हॅल्यू NSTLकडे आहे. म्हणजे एवढा पब्लिकचं जे आपण आमचं टॅगलाईनच आहे टेक्नॉलॉजी ट्रस्ट, तर ट्रस्ट जो हा फॅक्टर आहे ना तो इन्व्हेस्टरचा NSTLशी फार असोसिएट आहे.
तर आता असं नाही आहे कुठल्या इन्व्हेस्टरला वाटलं की NSDLच्या अंडर जे डिपॉझिटरी पार्टिसिपंट आहेत, मी डिपॉझिटरी पार्टिसिपंट काय आहे ते पण तुम्हाला एक्सप्लेन करतो, की कोणतंही डीमॅट अकाउंट जेव्हा ओपन करायचं असेल तर इन्व्हेस्टर डायरेक्टली NSDLकडे येऊ शकत नाही अकाउंट ओपन करायला. त्यासाठी आम्ही आमचे एजंट, ज्याला सोप्या भाषेत एजंट म्हणतो आपण, आणि आपल्या डिपॉझिटरी टर्ममध्ये त्याला आम्ही डिपॉझिटरी पार्टिसिपंट म्हणतो. तर त्यांच्याकडे जाऊन डीमॅट अकाउंट ओपन करता येतं. जसं तुम्ही बँक अकाउंट ओपन करायला RBI मध्ये जाऊ शकत नाहीत, तुम्हाला बँकेमध्येच जावं लागतं, तसं डीमॅट अकाउंट ओपन करायला तुम्हाला NSDL किंवा CDSL मध्ये जायची गरज नाही आहे. तुम्ही त्यांचे डिपॉझिटरी पार्टिसिपंट आहेत त्यांच्याकडे जाऊन अकाउंट ओपन करू शकता. तर हे कोण आहेत डिपॉझिटरी पार्टिसिपंट? तर जनरली 99% जे स्टॉक ब्रोकर असतात ते डिपॉझिटरी पार्टिसिपंट पण म्हणतात. म्हणजे ते डिपॉझिटरी पार्टिसिपंटचं पण सेबीकडून लायसन घेतात. म्हणजे सेबी रजिस्टर इंटरमेडियरी आहेत या. असं नाही आहे की कुठलीही एंटिटी आली आणि DP बनली तर त्याला सेबीकडे रजिस्टर करावं लागतं. त्याचे काही पॅरामीटर्स आहेत, कोणती एंटिटी डिपॉझिटरी पार्टिसिपंट बनू शकते, आणि त्या डिपॉझिटरी पार्टिसिपंट बनल्यानंतर तिथे आपण डीमॅट अकाउंट जाऊन ओपन करू शकतो. तर आता हे आयडेंटिफाय कसं करणार की NSDL मध्ये अकाउंट ओपन करायचं आहे का CDSL मध्ये अकाउंट ओपन करायचं आहे? तर कुठल्याही इन्व्हेस्टरला ज्याला ही बेसिक माहिती आहे की हे दोन डिपॉझिट आहेत, त्यांनी ठरवायचं असतं की मला कुठल्या डिपॉझिटरीच्या अंडर अकाउंट ओपन करायचं आहे. कारण एक्झाम्पल आपण घेतलं की XYZ DP आहे डिपॉझिटरी पार्टिसिपंट, त्याच्याकडे मी डीमॅट अकाउंट ओपन करायला गेलो, तर मला माहितीच नाही NSDL आहे की CDSL आहे. पण तुम्हाला त्या डिपॉझिटरी पार्टिसिपंटकडे दोघांचे लायसन असेल तर तुम्ही सांगू शकता की माझं जे डीमॅट अकाउंट आहे ते मी NSDLच्या अंडर ओपन करायचं. मग तो DP तुम्हाला 100% ते अकाउंट त्याच डिपॉझिटरीच्या अंडर ओपन करणार. इट इज नॉट कंपल्सरी फॉर द इन्व्हेस्टर टू ओपन द स्पेसिफिक डीमॅट अकाउंट अंडर CDSL और अंडर NSDL. ते तुमच्या चॉईसवर आहे. मग आयडेंटिफाय कसं होणार की NSDL मधलं अकाउंट कुठलं, माझं NSDLचं अकाउंट आहे का CDSLच्या अंडर अकाउंट आहे? तर NSDLचा जो अकाउंट नंबर असतो क्लायंटला दिलेला, तो 8 डिजिट अकाउंट नंबर आहे, न्यूमरिक अकाउंट नंबर. त्याच्याबरोबर जो अकाउंट नंबर असतो डिपॉझिटरी पार्टिसिपंटचा, तो सुद्धा 8 डिजिट असतो, पण तो अल्फा न्यूमरिक असतो, स्टार्टिंग विथ IN. आता तुम्ही स्क्रीनवर बघू शकता की IN012345 हा एक अकाउंट नंबर दिलेला आहे, तो DPचा आयडेंटिफिकेशन, आणि त्याच्या पुढचे 8 डिजिट असतात ते त्या अकाउंट होल्डरचं आयडेंटिफिकेशन असतं. आणि वेअर ॲज तुम्ही CDSLचं बघाल तर CDSLचं डिपॉझिटरी पार्टिसिपंटचा ID आणि क्लायंटचा स्वतःचा ID हे दोन्हीही न्यूमरिक असतात. म्हणजे जर न्यूमरिक 16 डिजिट नंबर आहे, इट इंडिकेट्स दॅट डीमॅट अकाउंट इज ओपन अंडर CDSL. आणि जर अल्फा न्यूमरिक स्टार्टिंगमध्ये असेल आणि 16 डिजिट असतील तर ते अकाउंट NSDLच्या अंडर ओपन झालेलं आहे. तर इट इज अ चॉईस ऑफ द इन्व्हेस्टर, जसं मी सांगितलं तसं. आता आपण समजा अकाउंट ओपन केलं, एकदा अकाउंट ओपन केल्यानंतर अकाउंट ओपनिंगच्या वेळेला आपल्याला एक चार्ज स्ट्रक्चर इंडिकेट करतात ते डिपॉझिटरी पार्टीचे, की तुम्हाला वर्षभरामध्ये किती चार्जेस लागतील, कुठल्या सर्व्हिससाठी कुठले चार्ज लागतील. एक AMC म्हणून एक फॅक्टर, अॅन्युअल मेंटेनन्स चार्जेस. म्हणजे हे का असतात, तर तुम्ही ते डीमॅट अकाउंट ओपन करता, त्याच्यामध्ये जे शेअर्स हेल्ड करतात त्याची कस्टडी जी डिपॉझिटरी पार्टिसिपंट मेंटेन करते, त्याच्या सर्व्हिससाठी हे चार्जेस असतात. तर ते चार्जेस जे असतात ते प्रत्येक DP कडे डिफरंट असतात. म्हणजे त्यांच्या सर्व्हिस स्टँडर्डनुसार ते चार्जेस डिफाईन केले जातात. फॉर एक्झाम्पल, जर तुम्ही कुठल्या सरकारी बँकेमध्ये जाऊन डीमॅट अकाउंट ओपन केलं तर त्याची जी सर्व्हिस स्टँडर्ड असतील तेच तुम्ही एका फॉरेन बँकेमध्ये जाऊन डीमॅट अकाउंट ओपन केलं, दॅट मे नॉट बी मॅच. त्यामुळे फॉरेन बँकेच्या इथे जी सर्व्हिस मिळणार त्याचे चार्जेस जास्त असतील AMC, वेरेज एखाद्या साध्या बँकेमध्ये, सरकारी बँकेमध्ये जाऊन तुम्ही ओपन करणार जिथे सर्व्हिसेस तुम्हाला लिमिटेड असतील तिथे चार्जेस कमी असणार. पण हे सेबीच्या लक्षात आल्यानंतर सेबीने जे नवीन इन्व्हेस्टर असतात त्याला तर बेसिक सर्व्हिसेस तर कॉमनच असतात सगळीकडे, तर त्यांच्यासाठी किंवा त्यांना अट्रॅक्ट करण्यासाठी कॅपिटल मार्केटमध्ये एक स्कीम इंट्रोड्यूस केली, त्याचं नाव आहे बेसिक सर्व्हिस डीमॅट अकाउंट. 2012 साली ही स्कीम इंट्रोड्यूस झालेली आहे. आणि या स्कीमनुसार जर तुम्ही नवीन एखादा इन्व्हेस्टर डीमॅट अकाउंट ओपन करतोय, नवीन याचा अर्थ त्याचं याआधी त्याच्या पॅनच्या अगेन्स्ट कुठलंही डीमॅट अकाउंट ऍक्टिव्ह स्टेटसमध्ये नाही अक्रॉस ऑल द डिपॉझिट, म्हणजे NSDL किंवा CDSL मध्ये. तर याच्यामध्ये डिपॉझिटरी अकाउंटमध्ये जर तुम्ही फर्स्ट टाइम अकाउंट ओपन केलं आणि तुमच्या अकाउंटमध्ये जी शेअर्सची व्हॅल्यू आहे ती जर 50,000पेक्षा कमी असेल, शेअर्समध्ये पण दोन टाईपचे क्लासिफिकेशन असतात, एक इक्विटी शेअर्स किंवा डिबेंचर्स किंवा म्युच्युअल फंड्स.
तर इक्विटी शेअर्स किंवा म्युच्युअल फंड यांना आपण कन्सिडर करतो एका कॅटेगरीमध्ये, आणि डेप्ट सिक्युरिटीज म्हणजे डिबेंचर्स किंवा एसजीबीज आहेत, गव्हर्नमेंट बॉन्ड आहेत, ह्यांना आपण कन्सिडर करतो डेप्ट कॅटेगरीमध्ये. तर याच्यामध्ये सेबीने काय ठरवलेलं आहे की एएमसी जी इन्व्हेस्टर कडून घ्यायची आहेत, तर ज्या इन्व्हेस्टरच्या अकाउंटमध्ये 50,000 पेक्षा कमी शेअर्स असतील, इक्विटी शेअर्स असतील, आणि 1,00,000पेक्षा जर कमी डेप्ट सिक्युरिटीज असतील, तर त्यांना कुठल्याही प्रकारचं एएमसी चार्ज लावणार नाही. कोणताही डिपॉझिटरी पार्टिसिपंट त्यांना लावू शकत नाही, जर ते बीएसडीए म्हणून ही जी सर्व्हिस आहे ती अवेल करतील. तर 50,000 ते 2,00,000चे इक्विटी शेअर्स असतील त्यांच्याकडे, तर त्यांना ₹100 फक्त वर्षाला एएमसी लावली जाईल, युनिफॉर्म अक्रॉस ऑल द डीपीज. म्हणजे हे क्रायटेरिया सर्व डीपीज कडे इन्व्हेस्टरसाठी सेम आहेत. वेरॅज जर त्यांच्याकडे डेप्ट सिक्युरिटीज असतील 1,00,000 ते 2,00,000च्या दरम्यान, तर त्यांना ₹100 लागणार. म्हणजे इक्विटीसाठी वेगळा क्रायटेरिया आहे व्हॅल्युएशनचा, आणि डेटसाठी वेगळा आहे. पण जर समजा इक्विटीमध्ये 2,00,000पेक्षा जर तुमच्याकडे जास्त अमाऊंटची सिक्युरिटीज असतील डीमॅट अकाउंटमध्ये, तर हा एक स्मॉल इन्व्हेस्टर म्हणून कन्सिडर नाही केला सेबीने, आणि त्यांना जे चार्जेस आहेत ते नॉर्मल जे ऍप्लिकेबल चार्जेस आहेत एएमसी ते लागणार. त्याच्यासाठी कुठलाही असं स्पेशल डिस्काउंट किंवा कमी रिस्ट्रिक्टेड चार्ज नाही आहेत. ऍट द सेम टाइम डेट सिक्युरिटीजमध्ये सुद्धा 2,00,000पेक्षा जर जास्त असतील तर त्यांना बीएसडी, म्हणजे इन शॉर्ट तुम्ही या फॅसिलिटीचा फायदा घेऊ शकत नाही. म्हणजे ज्या मुवमेंटला तुमच्या अकाउंटमध्ये 2,00,000पेक्षा जास्त व्हॅल्युएशनचे शेअर्स असतील, त्या मुवमेंटला तुमची ही बीएसडीए फॅसिलिटी विड्रॉ करण्यात येईल, जर तुम्ही अगोदर घेतली असेल तर. नाहीतर मग ती तुमच्याकडे नसेल तर तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे. याच्यानंतर आपण बघूया अकाउंट ओपन केलं आपण, आता कुठल्या कुठल्या सर्व्हिसेस असतात डिपॉझिटरीमध्ये किंवा डीमॅट अकाउंट ओपन केल्यानंतर. तर बेसिक पहिली सर्व्हिस सर्वात ज्यावेळी इंट्रोड्यूस झाली डिपॉझिटरी 1996ला, तेव्हा फिजिकल फॉर्ममध्ये शेअर्स होते बऱ्याच इन्व्हेस्टरकडे. म्हणजे 99% इन्व्हेस्टरकडे फिजिकल फॉर्ममध्ये 1996मध्ये शेअर्स होते. तर ते शेअर्स ते डीमॅट अकाउंटमध्ये कन्वर्ट करून ते होल्ड करू शकतात. त्याचा पर्पज काय होता की इझी ट्रान्सफर होण्यासाठी. म्हणजे पहिले जे फिजिकल ट्रान्सफरला 30 दिवस 50 दिवस एवढा मोठा ड्युरेशन लागायचा ए टू बी, ते इलेक्ट्रॉनिक फॉर्ममध्ये इन्स्टंटली ट्रान्सफर होतात ए टू बीच्या अकाउंटमध्ये. तर ते ए टू बीच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर होण्याआधी जर आपल्याकडे ते फिजिकल फॉर्ममध्ये असतील तर ते आपल्याला इलेक्ट्रॉनिक फॉर्ममध्ये आधी कन्वर्ट करावे लागते. तर त्याची जी प्रोसेस आहे त्याला आपण डिमटेरियलायझेशन म्हणतो. सिमिलरली रिमटेरियलायझेशन ही एक प्रोसिजर दिलेली आहे. इन्व्हेस्टरला असाही ऑप्शन दिलेला आहे की इन्व्हेस्टर आधी जे इलेक्ट्रॉनिक फॉर्ममध्ये शेअर्स आहेत ते तो फिजिकल फॉर्ममध्ये कन्वर्ट करू शकतो. जर एखाद्या इन्व्हेस्टरला वाटलं की मला लॉंग टर्मसाठी कुठेतरी शेअर्स घ्यायचे, मी ते 10-20 वर्षानंतर मी त्याला हात लावणार आहे, तर मी ते डीमॅट अकाउंटमध्ये ठेवण्यापेक्षा मला फिजिकलमध्ये मेंटेन करायचे, तर तो फिजिकल मध्ये मेंटेन करू शकतो. म्हणजे कंपल्सरी नाहीये तुम्हाला डीमॅटमध्ये ठेवणं, पण इट इज ॲडवायसेबल टू कीप द शेअर्स इन द डिमटेरियलाइज फॉर्म. कारण तुम्ही डीमॅटमध्ये ठेवले तर ते मटिलेशन नाही होणार, लॉस नाही होणार, लॉस बाय किंवा फायर त्यांना लागणार नाही. या सगळ्या गोष्टींसाठी आपण डिमटेरियलायझेशन प्रमोट करतो की इन्व्हेस्टरला कन्व्हिनियन्स होण्यासाठी डिमटेरियलायझेशन ही फॅसिलिटी आहे. तर या दोन फॅसिलिटी वी टेक द ट्रान्सफर ऑफ सिक्युरिटीज फ्रॉम वन अकाउंट टू अनदर अकाउंट. म्हणजे एका अकाउंटमधून दुसऱ्या अकाउंटमध्ये शेअर्स ट्रान्सफर करण्यासाठी इझी आहे डीमॅट अकाउंटमध्ये ॲज कम्पेअर टू फिजिकल. आणि आजच्या डेटला फिजिकल ट्रान्सफर सेबीने बंद केलेलं आहे. म्हणजे तुमचं 100% जे ट्रान्सफर व्हायला पाहिजे, स्टॉक एक्सचेंज प्लॅटफॉर्मवर ट्रेड व्हायला पाहिजे, दॅट इज ऑलवेज इन दी डिमटेरियलाइज फॉर्म. एक्सेप्ट इन सर्टन केसेस तुम्ही एका फिजिकलमध्ये शेअर्स ट्रान्सफर करू शकता, ते मी तुम्हाला सबसिक्वेंट स्लाइडमध्ये सांगेन. आणि एकदा शेअर ट्रान्सफर केल्यानंतर काय होतं की ए अकाउंटमधून बी अकाउंटमध्ये शेअर ट्रान्सफर झाले, याचा अर्थ पहिले जे एच्या नावावर शेअर्स होते ते आता बीच्या नावावर झालेले. म्हणजे चेंज ऑफ ओनरशिप होतं. म्हणजे पहिले जे राईट्स अँड ऑब्लिगेशन ए कडे होते ते आता बी कडे झालेले आहेत. म्हणजे ए चे राईट्स अँड ऑब्लिगेशन नील झाले, बी कडे आता ते आलेले आहेत, एखादा शेअर ट्रान्सफर झाला. त्याच्या व्यतिरिक्त जर डिपॉझिटरीमध्ये आपण सेटलमेंट ही एक सर्व्हिस म्हणण्यापेक्षा दोन प्रकारचे ट्रेड असतात डिपॉझिटरीमध्ये, आम्ही कन्सिडर करतो किंवा आपण डिफाईन करतो एक्सचेंजेस आणि डिपॉझिटरीज. एक असतं, भावेश कुमार पटेल तुमचा जरा म्यूट करा माईक. तर एक असतं मार्केट ट्रेड आणि दुसरं असतं ऑफ मार्केट ट्रेड. मार्केट ट्रेड म्हणजे काय, ज्या ट्रेडमध्ये स्टॉक एक्सचेंजचे पार्टिसिपेशन जरुरी आहे. म्हणजे तुम्ही बाय आणि सेल करता शेअर्स,
त्यावेळेला आपल्याला स्टॉक एक्सचेंज प्लॅटफॉर्मवर त्यावेळी आपल्याला माहिती नसतं की बायर कोण आहे, सेलरला माहिती नसतं, बायरला माहिती नसतं सेलर कोण आहे म्हणून. तर त्या ट्रेडला म्हणतात मार्केट ट्रेड. आणि ऑफ मार्केट ट्रेड म्हणजे मी आता जर अमित पाठक यांच्या अकाउंटमध्ये काही शेअर ट्रान्सफर केले तर आम्हाला दोघांनाही माहिती आहे आम्ही कोण आहोत ते, प्लस याच्यामध्ये स्टॉक एक्सचेंजचं कुठेच इन्व्हॉल्वमेंट नाही. तर त्या ट्रेडला म्हणतात ऑफ मार्केट ट्रेड. सो या दोन्ही प्रकारच्या सर्व्हिसेस आम्ही देतो डिपॉझिटरी सिस्टममध्ये आणि खूप सोप्या पद्धतीने ट्रान्सफर करू शकतो. त्याला जसं आपण चेक इश्यू करतो तसं या इन डिपॉझिटरी सेगमेंट किंवा डिपॉझिटरी एन्व्हायरमेंटमध्ये डिलिव्हरी इन्स्ट्रक्शन स्लिप म्हणून एक इन्स्ट्रुमेंट असतं, त्याच्या थ्रू आपण शेअर ट्रान्सफर करतो किंवा शेअर्स ब्रोकरकडे पाठवतो. ॲट द सेम टाइम आता डिजिटायझेशनचं युग आहे, त्यामुळे इलेक्ट्रॉनिकली पण या गोष्टी होऊ शकतात सरळ सोप्या पद्धतीने. जे पाठक यांनी मध्ये मेन्शन केलं की स्पीडी फॅसिलिटी आहे NSDLची, ती स्पीडी फॅसिलिटी जर कोणी अवेल केली तर त्यांना Aच्या अकाउंटमधून Bच्या अकाउंटमध्ये शेअर ट्रान्सफर करायला फिजिकल स्लिप द्यायची गरज नाही, इलेक्ट्रॉनिकली ते ट्रान्सफर होऊ शकतं. तर आजच्या डेटला मी मगाशी म्हटल्याप्रमाणे की 90% ब्रोकर्स असतात, त्यांच्याकडे डिपॉझिटरी पार्टिसिपंटचं पण लायसन्स असतं. त्यामुळे इन्व्हेस्टरला डीमॅट अकाउंट एका ठिकाणी ओपन करायला वेगळं जायची गरज नाही आणि ट्रेडिंग अकाउंट वेगळ्या ठिकाणी ओपन करायची गरज नाही. ते एकाच रूफ खाली ती सर्व्हिस घेऊ शकतात, प्रोव्हाइडेड त्या एंटिटीकडे डिपॉझिटरी पार्टिसिपंट ॲज वेल एज स्टॉक ब्रोकरचं लायसन. याच्या व्यतिरिक्त आता मी जस्ट उल्लेख केलेला 5 मिनिटांपूर्वी की फिजिकल ट्रान्सफर ऑफ सिक्युरिटीज बंद केलेले आहे, पण काही केसेसमध्ये तुम्ही फिजिकली शेअर ट्रान्सफर करू शकतात. फिजिकल शेअर्स असतील तुमच्याकडे तर तुम्ही दुसऱ्याच्या नावावर किंवा त्याच्या नावावर, पण ते कुठल्या केसमध्ये होतं जिथे अकाउंट होल्डर शेअर होल्डरची डेथ झालेली आहे. तर आता ट्रान्सफर ते डीमॅट फॉर्ममध्ये पण होतं आणि फिजिकल फॉर्ममध्ये होतं, पण त्याला आपण डिपॉझिटरी सेगमेंटमध्ये एक टर्म दिलेली आहे ट्रान्समिशन. सो जेव्हा पण ट्रान्समिशन हा शब्द यूज होईल त्याचा अर्थ काय आहे की इट इज नॉट अ व्हॉलेंटरी ऍक्ट बाय दी अकाउंट होल्डर. म्हणजे मी माझ्या अकाउंटमधून ट्रान्समिशन करू शकत नाही कारण मी हयात आहे. माझी डेथ झाल्यानंतर जर माझ्या अकाउंटमधून डीमॅट अकाउंटमधून शेअर ट्रान्समिट करायचे किंवा ट्रान्सफर करायचे दुसऱ्या अकाउंटमध्ये तर माझे लिगल हेअर जी प्रोसेस फॉलो करणार त्याला ट्रान्समिशन म्हणतात. तर ट्रान्समिशन ही एक फिजिकलमध्ये पण अलाव आहे, डिमॅटराइज फॉर्ममध्ये पण अलाव आहे आणि ट्रान्समिशन करण्यासाठी पूर्वीसारखी आता कॉम्प्लिकेटेड प्रोसेस नाही आहे. जी फिजिकलमध्ये खूप डॉक्युमेंटेशन वगैरे असे लागायचं ते आजच्या डेटला एक सिंपल प्रोसेस आहे. जर तुमचे शेअर डीमॅटमध्ये असतील आणि अकाउंट होल्डरची डेथ झाली तर लिगल हेअर्सला किंवा जे सर्व्हायव्हिंग होल्डर्स असतात त्यांना एक ट्रान्समिशन फॉर्म असतो, तो फॉर्म त्यांना भरून आपल्या डिपॉझिटरी पार्टिसिपंटकडे द्यायचा असतो आणि तो फॉर्म भरून दिल्यानंतर त्याच्या पाठीमागे डेथ सर्टिफिकेटची कॉपी अकाउंट होल्डरची, ज्याची डिसीज होल्डर आहे त्याची डेथ सर्टिफिकेटची कॉपी द्यावी लागते आणि सर्व्हायव्हिंग होल्डर असेल तर सर्व्हायव्हिंग होल्डरला आपल्या अकाउंटचं प्रूफ, लिगल हेअर असेल तर लिगल हेअर, नॉमिनी असेल तर नॉमिनी, त्यांना नवीन अकाउंट जे ओपन केलं त्याचं प्रूफ द्यावं लागतं. मग त्या अकाउंटमध्ये शेअर्स ते ट्रान्सफर होतात. वेरेच मी तुम्हाला आत्ताच सांगितलं जर फिजिकलमध्ये असतील शेअर्स आणि अकाउंट होल्डरची डेथ झाली तर त्यांना रिस्पेक्टिव्ह कंपनीला अप्रोच करावा लागेल. म्हणजे जो क्लेमंट आहे, क्लेमंट याच्यासाठी वर्ड यूज केला दॅट क्लेमंट मे बी लिगल हेअर ऑफ दॅट पर्टिक्युलर शेअर होल्डर किंवा जॉईंट होल्डर असेल किंवा नॉमिनी असेल, त्याला कंपनीकडे अप्रोच करावं लागेल किंवा कंपनीपेक्षा आता सध्या 90% इश्युअर्स आहेत किंवा ज्या कंपनीज आहेत ते आपली जी ऍक्टिव्हिटी आहे डेली रुटीन ऍक्टिव्हिटी त्यांनी रजिस्ट्रार अँड ट्रान्सफर एजंटला दिलेली आहे. त्यामुळे रजिस्ट्रार अँड ट्रान्सफर एजंटला आपल्याला ऍप्लिकेशन करावं लागतं लिगल हेअर किंवा सर्व्हायव्ह होल्डर किंवा नॉमिनीला आणि मग ते प्रोसेस फॉलो केल्यानंतर ते नवीन शेअरचे इश्यू होतात. ते आयदर डीमॅटमध्ये पण होऊ शकतात जर क्लेमंटच्या रिक्वायरमेंटनुसार किंवा मग फिजिकल फॉर्ममध्ये सुद्धा होऊ शकतात. आता आपण थोड्या वेळापूर्वी अजून एका फॅसिलिटीबद्दल अमित त्यांनी सांगितलं की प्लेज, त्याच्यामुळे मी त्याच्यामध्ये जास्त एक्सप्लेन नाही करत तुम्हाला. सिंपल टर्ममध्ये मला माझ्या अकाउंटमध्ये 1 करोडचे शेअर्स आहेत आणि आजच्या डेटला मला टेम्पररी पर्पजसाठी काही कॅश क्रंच आहे, तर मी काय करतो की बँकेकडे किंवा NBFC ज्यांच्याकडे पण डीमॅट अकाउंट आहे अशा एंटिटीजला अप्रोच करतो आणि लोनची रिक्वायरमेंट सांगतो मला. मग माझ्याकडे जे 1 करोडच्या अगेन्स्टमध्ये मला ते XYZ अमाऊंट लोन सँक्शन करतात आणि मग काय होतं या केसमध्ये की जे शेअर्स आहेत ते माझ्याच अकाउंटमध्ये असणार आहेत, त्याचे जे कॉर्पोरेट बेनिफिट्स आहेत ते मलाच मिळणार आहेत. म्हणजे एक एक्झाम्पल घेऊया की ICICI बँककडे मी लोन मागायला गेलो, माझ्या अकाउंटमध्ये 1 करोडचे शेअर्स आहेत, तर मग ICICI बँकेच्या डीमॅट अकाउंटच्या फेवरमध्ये
मी ते लीन मार्क करतो. ते कसं इनिशिएट करतो हे तुम्ही स्वतः जेव्हा डीमॅट अकाउंट ओपन कराल तेव्हा डिपॉझिटरी पार्टिसिपंट तुम्हाला गाईड करेल. की आता या इंट्रोडक्टरी लेक्चरमध्ये तेवढ्या डिटेलमध्ये मला सांगण्याची आवश्यकता नाही, पण प्रोसेस सिंपल आहे. तुम्हाला एक फॉर्म सबमिट करावा लागतो जिथे तुमचं डीमॅट अकाउंट आहे त्यांना प्लेजचा फॉर्म, आणि ते जेव्हा प्लेज इनिशिएट होतं त्यावेळी तुमच्या डीमॅट अकाउंटमध्ये ते शेअर ब्लॉक राहतात. म्हणजे आपल्या या एक्झाम्पलमध्ये माझ्या डीमॅट अकाउंटमध्ये 1 करोडचे शेअर्स आहेत आणि मला 1 करोडच्या शेअरच्या अगेन्स्ट लोन पाहिजे आयसीआयसीआय बँककडून, तर ते 1 करोडचे शेअर्स माझे ब्लॉक होणार किंवा लीन मार्क होणार त्याच्या अगेन्स्टमध्ये इन फेवर ऑफ आयसीआयसीआय बँक. म्हणजे शेअर्स माझ्या डीमॅट अकाउंटमध्ये, पण त्याचा कंट्रोल जो आहे तो आयसीआयसीआय बँकेकडे. तर याच्यामध्ये काय बेनिफिट आहे इन्व्हेस्टरला? तर बेनिफिट असं आहे, जर या 1 करोडच्या शेअरच्या अगेन्स्टमध्ये रिस्पेक्टिव्ह कंपनीजने जेव्हा पण डिव्हिडंड डिक्लेअर करतील किंवा कोणतेही कॉर्पोरेट बेनिफिट डिक्लेअर करतील, बोनस शेअर्स, राईट इश्यू, ते सर्व बेनिफिट्स मलाच मिळणार. पहिलेच्या केसमध्ये जसं यांनी एक्सप्लेन केलं की प्लेज करताना आपल्याला शेअर ट्रान्सफर करावे लागायचे, त्या केसमध्ये मला आयसीआयसीआय बँकेला शेअर ट्रान्सफर करावे लागायचे. त्यावेळेला जे कॉर्पोरेट बेनिफिट्स आहेत ते पण समोरच्या जो लोन लेंडर आहे त्याला मिळायचे. पण आता या प्लेज सिस्टममुळे जे कॉर्पोरेट बेनिफिट्स आहेत ते मलाच मिळणार. डिव्हिडंड, बोनस, सर्व गोष्टी मलाच मिळणार. मी तुमचे क्वेश्चन आन्सर सेशन चॅटबॉक्समध्ये बघतोय, त्याच्यावर आपण आपल्या सेशनच्या शेवटी मी आन्सर देणार आहेत. मला दिसत आहेत तुमचे क्वेश्चन आहेत काही बऱ्यापैकी, ते आपण नंतर क्लॅरिफाय करू. आता ही पहिले आपण हे प्रेझेंटेशन संपवू, थोडंसंच प्रेझेंटेशन बाकी आहे. तर प्लेजबद्दल मी तुम्हाला सांगितलं ऑलरेडी. तसं आता सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट ही सर्वात म्हणजे आमचं एक खूप लाईव्हली प्रोडक्ट, एक डायरेक्ट जिथे NSDL कस्टमरशी इंटरॅक्ट करतं, त्याचं आहे नाव कन्सॉलिडेटेड अकाउंट स्टेटमेंट, ज्यामुळे NSDLचं भारतभर नाव झालेलं आहे पूर्ण. की किंवा मी अशा शब्दामध्ये सांगेल की आपले अरुण जेटली जे एक्स फायनान्स मिनिस्टर होते, त्यांनी एका प्रोग्रामला आम्ही त्यांना इन्व्हाइट केलेलं जेव्हा हे कन्सॉलिडेटेड अकाउंट स्टेटमेंट इंट्रोड्यूस झाले त्यावेळी. त्यांनीही त्या फोरममध्ये अप्रिशिएट केलेलं की दिस इज वन ऑफ द बेस्ट स्टेटमेंट ऑफ NSDL. म्हणजे हे स्टेटमेंट एवढं उपयोगी स्टेटमेंट आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या पोर्टफोलिओची व्हॅल्यू मिळते, जी तुम्हाला ब्रोकरच्याकडे फक्त ब्रोकिंगचीच माहिती मिळते किंवा मग तुमच्या म्युच्युअल फंडकडे फक्त म्युच्युअल फंडची माहिती मिळते. तसं कन्सॉलिडेटेड अकाउंट स्टेटमेंट ऑफ डिपॉझिटरीमध्ये तुमच्या डीमॅट अकाउंटमध्ये किती शेअर्स आहेत पॅनच्या अगेन्स्ट, तुमच्याकडे म्युच्युअल फंड किती आहेत फिजिकल फॉर्ममध्ये, तुमच्याकडे डेट सिक्युरिटीज किती आहेत, त्या सगळ्यांची एक कॉमन माहिती मिळते. आणि इन केस ऑफ NSDL जर तुम्ही कुठली इन्शुरन्स पॉलिसी घेतली असेल आणि ती इलेक्ट्रॉनिक फॉर्ममध्ये कन्वर्ट केली असेल तर त्याची माहिती सुद्धा आम्ही या स्टेटमेंटमध्ये देतो. आणि भविष्यामध्ये मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपल्याला सर्वांना माहिती आहे न्यू पेन्शन स्कीम म्हणून NPS, ज्या गव्हर्नमेंटने इंट्रोड्यूस केल्या, त्या एखाद्या व्यक्तीने ती सबस्क्राईब केलं असेल NPS साठी, तर त्याची माहिती पण भविष्यामध्ये या स्टेटमेंटमध्ये येणार आहे. इन शॉर्ट इट इज अ वन काइंड ऑफ अ बायबल फॉर द इन्व्हेस्टर, की त्याचा पोर्टफोलिओ त्यांना या स्टेटमेंटमध्ये दिसणार. तर हे स्टेटमेंट जे आहे ते NSDLचं तुमचं डीमॅट अकाउंट असेल तर तुम्हाला NSDL कडून हे स्टेटमेंट पुरवलं जातं. जर एखाद्या इन्व्हेस्टरकडे दोन्हीची अकाउंट आहेत, म्हणजे NSDLच्या डिपॉझिटरी पार्टिसिपंटकडे सुद्धा एक अकाउंट आहे, एक CDSLच्या डिपॉझिटरी पार्टिसिपंटकडे पण अकाउंट आहे, तर अशा केसमध्ये दोघांपैकी एकच तुम्हाला स्टेटमेंट पाठवणार. त्याच्यामध्ये क्रायटेरिया असा आहे की ज्या डिपॉझिटरीच्या अंडर तुमचं फर्स्ट अकाउंट ओपन झालेलं आहे ती डिपॉझिटरी म्हणजे NSDL किंवा CDSL जिथे फर्स्ट अकाउंट तुमचं ओपन झालेलं आहे ती डिपॉझिटरी तुम्हाला स्टेटमेंट पाठवणार. आणि तुम्हाला जर ते स्टेटमेंट नको असेल त्या डिपॉझिटरीकडून, तुमच्याकडे ऑप्शन असतो की तुम्ही आपल्या त्या रिस्पेक्टिव्ह डिपॉझिटरीला इन्फॉर्म करायचं की मला तुमच्याकडून स्टेटमेंट नको आहे, मला दुसऱ्या डिपॉझिटरीकडून स्टेटमेंट पाहिजे. म्हणजे इन्व्हेस्टरकडे ऑप्शन आहे त्याला कुठल्या डिपॉझिटरीकडून स्टेटमेंट पाहिजे. तर ही खूप एक चांगली फॅसिलिटी आहे. का ते सांगतो तुम्हाला, कारण आता तुम्ही बघाल जसाल की तुम्हाला ब्रोकरने सांगितले की तुमच्या नावाच्या अगेन्स्टमध्ये मी एवढे एवढे शेअर्स परचेस केले, तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट नोट आलं, सगळं आलं, पण ते शेअर तुमच्या डीमॅट अकाउंटमध्ये क्रेडिट झाले किंवा नाही हे चेक करण्यासाठी तुम्हाला हे स्टेटमेंट उपयोगी पडेल. किंवा एखादा म्युच्युअल फंडचा तुम्ही SIP केला आणि त्या SIP तुम्हाला दर महिन्याला युनिट्स अलॉट होतात, तर ते युनिट्स किती अलॉट झाले किंवा किती माझ्याकडे युनिट्स आहेत ते बघण्यासाठी या स्टेटमेंटचा उपयोग पडतो. तुमच्या डीमॅट अकाउंटमध्ये पोर्टफोलिओची व्हॅल्यू किती वाढली त्याचं पण तुम्हाला याच्यामध्ये चेक करायला मिळते इन्फॉर्मेशन. लास्ट 12 मंथचा आम्ही तुम्हाला ग्राफ दाखवतो या स्टेटमेंटमध्ये. त्याच्या व्यतिरिक्त तुमच्या डीमॅट अकाउंटची संपूर्ण माहिती म्हणजे तुमचं नॉमिनेशन, ईमेल ID, मोबाईल नंबर,
या सगळ्या गोष्टी या स्टेटमेंटमध्ये डिटेलमध्ये असतात. जर एखाद्याला वाटलं की काही इन्फॉर्मेशन जुनी अपडेटेड आहे, त्यांना अपडेट करायचे असेल, तर तुम्ही डीपीज कडे जाऊन किंवा म्युच्युअल फंडकडे रिस्पेक्टिव्ह स्टेक होल्डरकडे जाऊन अपडेट करू शकता. हे दिस इज सो माझी रिक्वेस्ट आहे, ज्यांचं डीमॅट अकाउंट ऑलरेडी आहे त्यांनी आज आपण हा लेक्चर संपल्यानंतर चेक करा की आपल्याला स्टेटमेंट हे मिळतंय का NSDL कडून. याची फ्रिक्वेन्सी अशी आहे, जर तुमच्या अकाउंटमध्ये ट्रान्झॅक्शन झालं महिन्याला तर हे तुम्हाला स्टेटमेंट मंथली मिळेल, आणि एखाद्या महिन्यामध्ये ट्रान्झॅक्शन नाही झालं तर तुम्हाला स्टेटमेंट जनरेट नाही होणार. आणि जर 6 महिने कंटिन्युअस तुमच्या अकाउंटमध्ये ट्रान्झॅक्शनच नाही झालं तर ते अकाउंट डॉर्मंट म्हणून कन्सिडर केले जातं. मग अशा अकाउंटसाठी आपण वर्षातून 2 वेळा स्टेटमेंट पाठवतो, एकदा मार्चमध्ये आणि दुसरं सप्टेंबरमध्ये. त्याच्यानंतर हे झालं, हे बेसिक माहिती सांगितली. ह्याच्या व्यतिरिक्त NSDLच्या बऱ्याचशा फॅसिलिटीज आहेत किंवा बरेचसे प्रोडक्ट आहेत ज्याची माहिती आपण इंट्रोडक्टरी सेक्शनमध्ये नाही देऊ शकत, कारण ते खूप डिटेलमध्ये असणार आहे. पण मी इन शॉर्ट तुम्हाला सांगतो की आजच्या डिजिटायझेशन एरामध्ये तुम्हाला प्रत्येक गोष्ट जर NSDLशी इंटरॅक्ट करायचं असेल डायरेक्टली, तर आमचं एक प्लॅटफॉर्म आहे स्पीडी आणि आयडियाज, जिथे तुम्ही रजिस्टर केलं स्वतःहून की तुम्हाला तुमचं डीमॅट अकाउंट ऑनलाईन स्टेटमेंट बघायला मिळेल. कन्सॉलिडेटेड अकाउंट स्टेटमेंट मी जे आता सांगितलं ते तुम्हाला तिथे मंथली बघायला मिळेल. तुम्हाला वोटिंग, जर आताच्या डेटला आपण कोणत्याही कंपनीच्या वोटिंगमध्ये पार्टिसिपेट करतो तर ते फिजिकली पण करू शकतो, इलेक्ट्रॉनिकली. आता कोविडच्यामुळे हे इलेक्ट्रॉनिकली सगळं पार्टिसिपेशन सांगितलेलं होतं. त्याप्रमाणे आपण आयडियाजमध्ये जर रजिस्टर केलं असेल तर डायरेक्टली तिथून आपण कुठल्याही कंपनीच्या मीटिंगमध्ये वोटिंग राईट्स जे आपल्याला दिलेले आहेत त्याच्यामध्ये तुम्ही वोट कास्ट करू शकत होता. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला सांगेल की आता मार्जिन प्लेज म्हणून फक्त फॅसिलिटी सांगितली अमित यांनी, त्या फॅसिलिटीमध्ये सुद्धा NSDLच्या केसमध्ये तुम्ही स्पीडीमध्ये रजिस्टर असाल तर तुम्ही इमिजिएटली तिथून मार्जिन प्लेज करू शकता. या अशा बऱ्याच प्रोडक्ट आहेत NSDLचे जे हळूहळू तुम्हाला आता माझ्या मते आमच्या FAQ म्हणून NSDLच्या वेबसाईटवर तुम्ही जर इन्व्हेस्टर किंवा इन्व्हेस्टर एज्युकेशन म्हणून एक सेक्शन आहे त्याच्यामध्ये माहिती वाचायला मिळेल. जेव्हाही कुठलं नवीन प्रोडक्ट येतं, आमचं नवीन सर्व्हिसेस स्टार्ट करतो, तिथे आमची अपडेटेड असते. हे जे प्रेझेंटेशन आहे हे तिथे पण अवेलेबल आहे. समजा एखाद्या इन्व्हेस्टरचं ऑलरेडी डीमॅट अकाउंट आहे, जे पण इथे पार्टिसिपंट आहेत आणि त्यांना काहीतरी कन्सर्न आहे, त्यांची कंप्लेंट आहे कुठल्या सर्व्हिसबद्दल एखाद्या डिपॉझिटरी पार्टिसिपंटच्या अगेन्स्ट, तर ते आम्हाला CDSLला दोघांनाही लिहू शकतात जिथे त्यांचं डीमॅट अकाउंट आहे. त्याप्रमाणेच आमचे टोल फ्री नंबर आहेत दोघांचे, त्यांनाही कॉल करू शकता. आणि तुम्हाला एवढं करूनही सुद्धा एखादा जर समजा तुमचा ग्रीव्हन्स अटेंड नाही झाला तर सेबीने ते ऑनलाईन कंप्लेंट रिड्रेसल एक पोर्टल दिलेलं आहे, त्याला स्कोर्स म्हणतात, सेबी कंप्लेंट रिड्रेसल सिस्टम म्हणून. तर तिथेही तुम्ही जाऊन कंप्लेंट नोंदवू शकता. तर ह्याच्या व्यतिरिक्त माझ्या मते इंट्रोडक्टरी सेशनला मी किंवा अमित अजून जास्त काही सांगणं उचित नाहीये. तर तुम्हाला आता जे क्वेश्चन्स आहेत ते आपण माझ्या मते थोडे बघितले तर बरं पडेल. मी वन बाय वन आपण हे सेशन चेक करू. अमित, हॅलो अमित, हॅलो अमित, अमित तुम्ही ऐकताय? संदीप, हॅलो, 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 माझा आवाज येतोय का सगळ्या पार्टिसिपंट पर्यंत? हॅलो, मी निरंजन कोदे यांना मी अनम्यूट करतोय. त्यांनी प्लीज जरा मला सांगाल का तुम्ही तुम्हाला आवाज येतोय का म्हणून, किंवा कोणी इन्व्हेस्टर असाल तर. हो सर तुमचा आवाज येतोय सर. ओके ओके ओके, तर ठीक आहे. मी आता Yes. माझ्या मते माझे जे को पार्टनर आहेत, मी एक एक क्वेश्चन वाचतो इथे, ज्याप्रमाणे मला चॅट बॉक्समध्ये दिसतात की निखिल गालाडे यांनी प्रश्न विचारलेला आहे की या सेशनमध्ये तर कोणत्याही सेमिनारचं सर्टिफिकेशन वगैरे मिळणार आहे का? संदीप, माझ्या मते या क्वेश्चनचा आन्सर तुम्ही करू शकता की सर्टिफिकेशन देतो का आपण पार्टिसिपंटला? हॅलो,
निखिल, आम्ही या तुमच्या प्रश्नाचं उत्तर संदीप देतील, बहुतेक त्यांना माझा आवाज जात नाहीये. नेक्स्ट क्वेश्चन मी बघतो आहे की सेटलमेंट पिरियड इन कॅश सेगमेंट हॅज चेंज टू T+1. असं आत्तापर्यंत झालेलं नाहीये, पण ह्याचे डिस्कशन चालू आहे. आजच्या डेटला सेटलमेंट जे आहे T+2च आहे फॉर इक्विटी सेगमेंटमध्ये. त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे हाऊ मच टाइम वी कॅन प्लेज अँड देअर आर एनी चार्जेस, इफ येस हाऊ मच चार्जेस. तुम्ही कितीही वेळेला कुठलीही सिक्युरिटीज प्लेज करू शकता, पण मी एक्झाम्पल घेईल की आज जर तुम्ही 100 शेअर रिलायन्सचे प्लेज करतायत एच्या फेवरमध्ये, तर जोपर्यंत ते प्लेज क्लोज नाही होत तोपर्यंत पुन्हा तेच सिक्युरिटीज तुम्ही प्लेज नाही करू शकत. आणि दुसरा चार्जेसचा कन्सर्न आहे, तर चार्ज स्ट्रक्चर तुम्ही अकाउंट ओपन करताना त्याच वेळी डिफाईन झालेलं असतं. त्यामुळे ते तुम्ही तुमच्या डिपॉझिटरी पार्टिसिपंट जिथे डीमॅट अकाउंट आहे त्यांच्याकडे जाऊन चेक करू शकता. नेक्स्ट इज सर, फ्यू NSDL पार्टिसिपंट चार्ज मोर दॅन 300 AMC. रामेश्वर आंबळेकर यांनी क्वेश्चन विचारलेला आहे, त्याच्याबद्दल मी आन्सर देतो की सर, आजच्या डेटला मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सर्व डीपीचं जे चार्ज स्ट्रक्चर आहे ते डिफरंट आहे, एक्सेप्ट BSDA बेसिक सर्व्हिस डीमॅट अकाउंट असेल तर युनिफॉर्म चार्ज स्ट्रक्चर त्या स्कीमला आहे. त्याच्या व्यतिरिक्त प्रत्येक डिपॉझिटरी पार्टिसिपंटचे AMC चार्जेस डिफरंट असतात, पण ते कॉम्पिटिटिव्ह आहे. म्हणजे एखादा डीपी 800 रुपये AMC घेतोय आणि एखादा डीपी 100 रुपये घेतोय, हे फार रेअरली बघायला मिळेल. अदरवाईज चार्जेस आर डिफरंट, ती तुम्ही अकाउंट ओपन करतानाच ते साईन केले जातात, त्यामुळे ते तुम्ही चेक करू शकता. त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे CDSL आणि NSTL मध्ये काय फरक आहे. CDSL आणि NSTL मध्ये तसा बघायला गेलं तर दोन्ही डिपॉझिटरीज आहेत, दोघांची वर्किंग स्टाईलही सेम आहे, दोघांचं बिझनेसही सेम आहे. फक्त मी एकच सांगू शकतो डिफरन्स, NSTL फर्स्ट इंट्रोड्यूस झालं, CDSL सेकंड इंट्रोड्यूस झालं. पण ॲज सच तसा डिफरन्स नाही. ॲज अ इन्व्हेस्टर तुम्ही कुठल्याही डिपॉझिटरीच्या अंडर अकाउंट ओपन करू शकता. पण सिन्स इट इज आय एम फ्रॉम NSTL, मी तुम्हाला असं नाही सांगणार की आमचं डिपॉझिटरी असं प्लस आहे आणि त्यांचं मायनस आहे. इट इज अप टू यू. एवढं सांगू शकतो नक्की की NSTLच्या कोणत्याही डिपॉझिटरी पार्टिसिपंटकडे अकाउंट ओपन केलं तर तुम्हाला डेफिनेटली 100% सर्व्हिस मिळेल, आणि नाही सर्व्हिस मिळाली यू कॅन डायरेक्टली रीच टू अस फॉर एनी काइंड ऑफ सर्व्हिस रिलेटेड इश्यूज. विच आर द डॉक्युमेंट्स, नेक्स्ट क्वेश्चन आहे निरंजन कोरदे यांचा. विच आर द डॉक्युमेंट्स आर टू बी सबमिटेड बट द लीगल एअर इन केस ऑफ डेथ ऑफ ओरिजिनल शेअर होल्डर. तर ट्रान्समिशनच्या प्रोसेसमध्ये मी सांगितल्याप्रमाणे जर ओरिजिनल डेथ शेअर होल्डरची डेथ झाली तर त्याच्यानंतर जी सर्व्हायव्हिंग होल्डर असतात, ते जॉईंट अकाउंट असेल तर सर्व्हायव्हिंग होल्डरला सबमिट करावं लागेल. जर जॉईंट होल्डर नसेल, सिंगल अकाउंट असेल तर नॉमिनी असेल तर नॉमिनीला सबमिट करावं लागेल, आणि नॉमिनी नसेल तर लिगल एअरला. असे 3 वेगवेगळे फ्लो आहे. हाऊ टू इन्कॉर्पोरेट NPS स्टेटमेंट इन कॅश, हे अजून झालेलं नाहीये. RP वानखडे यांना मी आन्सर करतोय की NPS अजूनही कन्सॉलिडेटेड अकाउंट स्टेटमेंटमध्ये आलेले नाहीये. PFRDA म्हणून रेग्युलेटर आहेत NPSचे, त्यांच्याशी डिस्कशन चालू आहे. जेव्हा त्यांचं अप्रुव्हल होईल, सेबीचं अप्रुव्हल होईल, त्याच्यानंतर दिसणार आहे. म्हणून आत्ता ते दिसणार नाही. तुम्हाला किती दिवसांनी दिसेल ते पण मी सांगू शकत नाही, किती महिन्यांनी दिसेल ते पण मी सांगू शकत नाही आजच्या डेटला, पण भविष्यामध्ये नजीकच्या काळामध्ये नक्कीच हे तुम्हाला दिसणार. इज नॉमिनेशन डिक्लेअर इनफ टू क्लेम ॲज द लिगल एअर. नॉमिनेशन डिक्लेअर केलात याचा अर्थ तुम्ही नॉमिनीचे रेशन रजिस्टर केलंय डीमॅट अकाउंटमध्ये, आणि जर रजिस्टर असेल तर तुम्ही नॉमिनीलाच ते सिक्युरिटीज ट्रान्सफर होणार. त्याच्यानंतर त्याला कोणाला द्यायचे असतील फर्दर लिगल एअरला तो देऊ शकतो. राजीव डेथे म्हणून आहेत, कॅन आय आस्क प्लीज अनम्यूट मी. ओके, 1 मिनिट. पाठक यांचं, माझ्यामध्ये पाठक यांना अनम्यूट केलेलं आहे, पण एक सेकंड. हो, मला केलं त्यांनी आता अनम्यूट. पाठक सरांना अनम्यूट केलेला आहे. ओके. त्याच्यानंतर राजीव डेथे तुम्ही आन्सर करू शकता, विचारू शकता प्रश्न चॅट बॉक्समध्ये. आय हॅव 2 क्वेश्चन. राजीव डेथे यांना अनम्यूट करा ना संदीप प्लीज. रामेश्वर 1 मिनिट सर. राजीव सर, तुम्ही तुमचा ऑडिओ अनम्यूट करू शकता. हॅलो राजीव सर. ठीक आहे, त्यांना अनम्यूट करेपर्यंत मी सर, मी रामेश्वर बोलतोय. हा, बोला बोला. का मी एक क्वेश्चन करू शकतो? हा, विचारा. सर, ऍक्च्युली माझ्या ग्रँडपा होते, तर त्यांच्या नावावर काही शेअर्स आहे 50 क्वांटिटी गुजरात नर्मदा व्हॅली फर्टिलायझर कंपनीच्या. तर लास्ट वीक एक कुरिअर आले कंपनीकडून, त्याच्यात पोर्टफोलिओ नंबर पण आहे आणि त्यांचं जे डिव्हिडंड पे आउट झाले ते पण आहे. बट सध्या ग्रँडपा नाही आहेत. ओके. आणि
तर ते आता मटेरियल फॉर्म मध्ये करायचं तर कसं करणार? डिमटेरियलाइज फॉर्म मध्ये करायचंय का मटेरियलाइज फिजिकल फॉर्म मध्ये करायचंय? आता सध्या डिमटेरियलाइज कुठे फिजिकल डिमटेरियलाइज फॉर्म कर मध्ये आहे. हा तर डिमटेरियलाइज करण्यासाठी तुम्हाला त्यांचं डीमॅट अकाउंट ओपन करावं लागेल, म्हणजे त्यांना स्वतःला डीमॅट अकाउंट ओपन करावं लागेल आणि मग सर ते नाहीये सर सध्या डेट नाही झाली मग त्यांची. मग नाही करता येणार जोपर्यंत ते कारण डीमॅट अकाउंट ओपन करण्यासाठी इन पर्सन प्रत्यक्ष व्यक्तीला जावं लागतं. प्रूफ जसं अमित यांनी सांगितलं की काय डॉक्युमेंट लागतात केवायसी ते घेऊन मग त्याच्यानंतरच डीमॅट अकाउंट ओपन होणार. आणि एकदा डीमॅट अकाउंट ओके ओपन झाल्यानंतर त्यांना एक डीमॅट रिक्वेस्ट फॉर्म असतो, तो त्या डिपॉझिटरी पार्टिसिपंटकडे सर्टिफिकेट सहित सबमिट करावा लागतो. ते सर्टिफिकेट मग कंपनी किंवा रजिस्टर अँड ट्रान्सफर एजंटला पाठवले जातात. ते व्हेरीफाय करतात त्यांचं रजिस्टर आणि मग शेअर्स डिमटेरियलाइज होतात. ओके. बट सर जे आपल्याला सेल पण करायचे राहिले तर त्याला हा मग सेल तुम्ही डिमटेरियलाइज केल्यानंतरच सेल करावे लागणार. मी सांगितलं प्रेझेंटेशन मध्ये सेल आजच्या डेटला डिमटेरियलाइज फॉर्म मध्येच होतात. तर पहिले तुम्हाला ते डीमॅट मध्ये कन्वर्ट करावे लागतील, त्याच्यानंतरच ते सेल करू शकता तुम्ही. आणि सेल करण्यासाठी तुम्हाला ट्रेडिंग अकाउंट लागेल. ओके चालेल. ओके चालेल. ठीक थँक्यू आहे. सर. नेक्स्ट क्वेश्चन जो आहे मनमोद सचिन म्हणून आहेत. आपले डीमॅट कोणाकडे आहे ते कुठे कळते? तुमचं डीमॅट अकाउंट कोणाकडे आहे ते मी सांगितलं ना, पहिल्या स्लाइड मध्ये आपण डिफरन्शिएट केलं की जो डीमॅट अकाउंट नंबर आहे त्याच्यावरून तुम्ही आयडेंटिफाय करू शकता ते एनएसटीएलच्या अंडर आहे का सीडीएसएलच्या आहे आणि कुठल्या डिपॉझिटरी पार्टिसिपंटकडे आहे हे जर तुम्हाला पाहिजे असेल तर त्यांच्या लेटरहेडवरच तुम्हाला आलेलं असणार ना ते क्लायंट मास्टर रिपोर्ट, किंवा मग तुम्ही कन्सॉलिडेटेड अकाउंट स्टेटमेंट मध्ये चेक करू शकता. ब्रोकरचं नाव असतं किंवा डिपॉझिटरी पार्टिसिपंटचं नाव असतं त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर क्वेश्चन माझ्या मते कॅन वी ऍड नॉमिनेशन फॉर एनएसटीएल अकाउंट डायरेक्टली थ्रू एनएसटीएल? सध्या तरी तुम्ही डायरेक्टली एनएसटीएल मध्ये नॉमिनेशन ऍड करू नाही शकत सिद्धेश. तुम्हाला तुमच्या डिपॉझिटरी पार्टिसिपंट कडेच जावं लागेल, त्यांच्याकडूनच तुम्हाला ते फॉर्म भरून किंवा मग ऑनलाईन फॅसिलिटी दिली आहे त्याच्यातून करावं लागेल. राजीव देते तुम्ही म्हणताय की प्रेझेंटेशन अवेलेबल नाहीये आमच्या वेबसाईटवर, तर संदीप त्यांना गाईड करतील. आमच्या इथे एज्युकेशन म्हणून आय थिंक कॅलिडोस्कोप किंवा एक ऑप्शन आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला हे सर्व प्रेझेंटेशन मिळतील. सेबी आणि एनएसटीएल त्याच्यावर क्लिक केलं कुठल्या याच्यामध्ये ते प्रेझेंटेशन अवेलेबल आहे. आयपीओ घेताना काय चेक करावे आणि ते केव्हा घ्यावे? सर मार्केटच्या रिलेटेड कुठलीही टिप किंवा कुठलीही ऍडवाइस एक्सचेंज किंवा डिपॉझिटरी देत नाहीये. तुम्हाला आम्ही फक्त इंडिकेटर सांगू शकतो की सेफ कस्टडीसाठी किंवा प्रिकॉशनरी मेजरसाठी काय चेक करायचं ते. आयपीओ घेताना काय चेक करावे त्याच्यामध्ये प्राइस जे असतात त्यांचे प्राइस बँड असतात ते चेक करून तुम्हाला ठरवायचं आहे, किंवा त्यांचं ग्रीन हेअरिंग प्रॉस्पेक्टस असतं ते वाचून तुम्हाला ठरवायचं आहे. काही बेसिक गोष्टीच तुम्हाला चेक कराव्या लागतात. त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला अप्लाय करायचं आहे की नाही करायचं हा सर्वस्वी तुमचा डिसिजन असतो. कॅन वी ऍड नॉमिनेशन फॉर एनएसटीएल डायरेक्ट? मी ह्याचा आन्सर केलेला आहे ऑलरेडी. आयपीओ अलॉटमेंट कशी सिलेक्ट करतात? सर हे लॉटरी सिस्टम असते, त्याच्यावर परत आम्ही कमेंट करू शकत नाही, किंवा एनएससी किंवा एनएसटीएल दोघांनाही माहिती नाही त्यांचा क्रायटेरिया बेसिस काय असतं अनाउन्समेंटचे. कॅन वी ट्रान्सफर सिक्युरिटीज फ्रॉम वन डीपी टू अनदर डीपी डायरेक्टली? डायरेक्टली इन द सेन्स तुम्ही डिपॉझिटरी पार्टिसिपंटच्या थ्रूच तुम्हाला जावं लागतं कुठल्याही सर्व्हिससाठी. इट इज अ डायरेक्ट, त्याच्यामध्ये कोणाचा इंटरफेअर्स नाहीये. नेक्स्ट क्वेश्चन नॉट इन मराठी. मराठीमध्ये नाही. हा राजीव देते म्हणतात की जे एज्युकेशनल मटेरियल आहे ते मराठीमध्ये नाहीये. तर संदीप हे तुम्हाला जास्त हायलाइट करते, कारण सध्या आमचं जे एज्युकेशनल मटेरियल आहे ते हिंदीमध्ये आहे, इंग्लिशमध्ये आहे. मराठीमध्ये संदीप आहे का आपलं? बहुतेक संदीप यांचा आवाज बहुतेक त्यांना जात नाही माझा. डीमॅट अकाउंट कसे बंद करण्यासाठी काय करावे? डीमॅट अकाउंट बंद करण्यासाठी अकाउंट क्लोजर फॉर्म असतो सिम्पल, तो सबमिट केला की अकाउंट क्लोज होतं. जर त्याच्यामध्ये झिरो बॅलन्स असेल तर. झिरो बॅलन्स असल्याशिवाय अकाउंट क्लोज होतं. झिरो बॅलन्स इन टर्म्स ऑफ सिक्युरिटीज, म्हणजे काहीच सिक्युरिटीज नाहीये, तुम्ही अकाउंट क्लोज करू शकता. आणि सिक्युरिटीज जर असतील तर ते अकाउंट किंवा ते सिक्युरिटीज पहिले दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सफर करावे लागतील तरच अकाउंट क्लोज होईल. बोनस शेअर विकताना परचेस प्राइस किती मोजावी लागते? सर हा क्वेश्चन अमित आपण आन्सर केलं तर जास्त बरं होईल या क्वेश्चनचं. सो बोनस शेअर्स परचेस करताना बोनस शेअर्स हे जे असतात हे तुमचे जे इंटरनल अक्रुअल्स असतात कंपनीचे, हे काही नसून फक्त इंटरनल अक्रुअल्सचं ऍप्रिसिएशन असतं. बोनस शेअर्स हा फ्री ऑफ कॉस्ट असतो, त्याच्यासाठी कोणतीही किंमत मोजावी लागत नाही.
बरोबर. बोनस शेअर्स जे असतात ते तुम्हाला म्हणजे आता सध्या लास्ट लॉकडाऊनच्या आधी रिलायन्सचा बोनस इश्यू झालेला वाटतं का रिलायन्स नाही सॉरी ए ग्रुपचीच कंपनी. तर सर ते राईट बोनस इश्यू म्हणजे आलता. काय राईट इश्यू आलेला. तर बोनस शेअर्स म्हणजे काय माहिती का फ्री ऑफ कॉस्ट मध्ये तुम्हाला ऍडिशनल शेअर्स मिळतात. त्यामुळे त्याची बोनस शेअर परचेस प्राइस किती मोजावी लागते ना हे तुम्हाला माझ्या मते तुम्ही कॅपिटल गेनच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने विचारताय तर तुमचे एक्झिस्टिंग जे शेअर्स परचेस केलेले असतात आणि त्याच्यावर तुम्हाला बोनस मिळते त्यावेळी त्या शेअर्सची व्हॅल्यू कमी होते. म्हणजे 100 रुपये जर मार्केटमध्ये असेल तर ती व्हॅल्यू थोडीफार कमी होणार बोनस झाल्यानंतर, ती तेवढीच राहणार नाही. त्या त्या ती जी ज्या दिवशी क्रेडिट होणार त्या दिवसापासून ती मोजावी लागणार तुम्हाला किंमत. गिफ्टिंग द शेअर्स इज चार्ज ऑर फ्री. गिफ्ट साठी शेअर जे ट्रान्सफर करतात ते चार्ज होतात का फ्री होतात? मी तुम्हाला सांगेल डीमॅट अकाउंट मधून कुठलेही शेअर ट्रान्सफर होताना त्याला सर्व्हिस चार्ज म्हणून डीमॅट ट्रान्सफर चार्जेस असं म्हणतो आम्ही त्याला, ते तुम्हाला द्यावेच लागतात. मग ते तुम्ही समोरच्याला गिफ्ट देताय ते फ्री ऑफ कॉस्ट मध्ये देऊ शकता, पण सर्व्हिस चार्ज तर तुम्हाला द्यावाच लागतो. याच्या व्यतिरिक्त काही दिसत नाहीत क्वेश्चन माझ्या मते. अमित तुम्हाला काय सर हायलाइट करायचं असेल तर. सर मी मी प्रश्न विचारू शकतो का? हॅलो कोण सर. बोलतोय? अशोक डिसोजा बोलतोय. हा, मला मार्जिन हा बोला प्लेस बोला. विषयी प्रश्न विचारायचा आहे. हा बोला. जर आपले स्टॉक प्लेस केलेले असतील आणि ते आता डीप्लेस करायचे आहेत, तर ऑनलाईन शक्य आहे का ते? सर मार्जिन प्लेस बद्दल बोलताय आपण का नॉर्मल प्लेस बद्दल बोलताय? मार्जिन प्लेस बद्दल बोलतोय. मार्जिन प्लेसच्या केसेसमध्ये सर तुम्ही ते करू शकता. जर तुमच्या स्टॉक ब्रोकरला रिक्वेस्ट केली तुम्ही, जसं प्लेस इनिशिएट केलं ना तसं हा, क्लोजरसाठी पण तुम्ही रिक्वेस्ट इनिशिएट करू शकता त्याच प्लॅटफॉर्म नाही मध्ये. नॉर्मली काय होतंय की मी समजा एखादे शेअर खरेदी केले तर नंतर मार्जिन प्लेज इनिशिएट ते करतात, स्टॉक ब्रोकर करतो, आणि बरोबर. जर मी त्याला आन्सर केला यस केला तरच ते प्लेज होतात, बरोबर? त्याला ओटीपी आता ऑथेंटिकेशन म्हणतात. if I am not using that margin and if I want to deplace that, is it You can possible from NSDL on yes. website? You can initiate the closure request from the website, but that Yes. closure will happen only after confirmation of the confirmation from the pledgee. म्हणजे तुमचा जो ब्रोकर आहे त्याच्या फेवर मध्ये तुम्ही प्लेज केलेले असतात. जर Okay. तुम्ही रिक्वेस्ट इनिशिएट करतात की मला आता क्लोज करायचे, मग ती रिक्वेस्ट जाते Okay. तुमच्या ब्रोकरकडे. मग ब्रोकर Okay. चेक करतो की बाबा ह्याचं मार्जिनची गरज नाही यायला, ह्याचं जे हा. ऑब्लिगेशन आहे ते आपल्याकडे आलेलं आहे, मग तो क्लोज करतो. मग ते शेअर्स तुमचे फ्री होतात. ओके, म्हणजे मला काय विचारायचं आहे, मी समजा ते ऑलरेडी प्लेस केले आहेत पण मी मार्जिन वापरलीच नाहीये. आय हॅव बरोबर नॉट युज्ड. बरोबर समजलं, लक्षात आलं माझं तुमच्या. मी तेच हा. आन्सर केलं सर. करू ओके शकता तुम्ही. ओके, थँक्यू सर. हॅलो, अजून कोणाला क्वेश्चन असतील तर विचारू शकता. आणि सर wanted to add that participants can also visit our website and get some handy documents, good handy readable documents So from our website. Sandeep, they are asking where that documents are located. So can you just tell Yes, them? yes. So participants, जैसे आप हमारा NSDL वेबसाइट ओपन करते हैं, nsdl.co.in पे लॉगिन करते हैं, उस पे जाते ही देयर इज एन एजुकेशन टैब. एजुकेशन टैब पे जाते ही वहां पे आपको लिस्ट ऑफ रीडेबल डॉक्यूमेंट्स आपको मिल जाएगा, जहाँ पे जो न्यू इन्वेस्टर्स है उनके लिए बहुत बेनिफिशियल है. जो इन्वेस्ट करते हैं मार्केट में उनके लिए भी काफी अच्छा डॉक्यूमेंट्स हैं. प्लस जो हमारी जो इन्वेस्टर अवेयरनेस प्रेजेंटेशंस भी सेबी को लेकर है, प्लस जो NSDL के प्रोग्राम्स को लेकर हमने जो प्रेजेंटेशन रेडी किया है, अब वो भी एक्सेस कर सकते हैं. प्लस जो सेबी जो सर्कुलर इशू करता है, वो भी आप रीड कर सकते हैं NSDL वेबसाइट पे लॉगिन करके. Any other questions? I hope I am clear. Yes. Yes. Okay. Any more questions, participants? हॅलो सर. हॅलो. Yes, हो. बाला तिरुपदे विचारा, तुम्हाला काय क्वेश्चन आहे? इन्कम टॅक्स बद्दल बोला. इन्कम टॅक्स कसं काय कॅल्क्युलेट करतात, त्याच्यामध्ये जो प्रॉफिट झाला असेल मागच्या फायनान्शियल इयर मध्ये, ओके. प्रोसिजर काय आहे त्याच्याबद्दलची मला ते माहिती करून घ्यायची आहे. नाही, इन्कम टॅक्स पॉइंट ऑफ व्ह्यूने माझ्या मते
इन्कम टॅक्स कसा कॅल्क्युलेट करतात हे आमच्याकडे समजणार नाही. एक सेकंड थांबा. म्हणजे कसा संदीप किती कसा किती लागतो कसा आहे याबद्दल प्रोसिजर काय आहे त्याचं? वन मोमेंट. ओके सर. हा येस तुमचा क्वेश्चन काय पुन्हा एकदा रिपीट कराल का? फाईल करायची आहे समजा मागच्या वेळेला मला जवळपास 2.5 लाखाचं प्रॉफिट झालं याच्यामध्ये. ओके मध्ये मला आता आयटी फाईल करायची आहे. ओके. तर मला तुम्हा- एक्झॅक्ट स्टेटमेंट मिळेल ते. नाही तुम्हाला आता एक इन्कम टॅक्सने तुमचं जे इन्कम टॅक्सचं लॉग इन आहे ना त्याच्यामध्ये ऑलरेडी तुम्ही जे ट्रान्झॅक्शन केलेले आहेत वर्षभरात त्याची इन्फॉर्मेशन दिलेली आहे 20-21 पर्यंतची. 20 हा. म्हणजे 31 मार्च 2021 पर्यंत त्यांनी इन्फॉर्मेशन ऑलरेडी तिथे इनपुट केलेली आहे. ती तुम्ही अच्छा. चेक करू शकता. दुसरं एक आहे तुम्ही कुठल्याही इन्कम टॅक्स कन्सल्टंटला भेटून तुमचे जे परचेसेस आणि सेल्स यांचा जो डिफरन्स आहे लॉंग टर्म कॅपिटल गेन शॉर्ट टर्म कॅपिटल गेन ते तुम्ही त्यांच्याकडून चेक करून त्याप्रमाणे टॅक्स रिटर्न फाईल करू शकता. अच्छा. एनएससी त्याच्यामध्ये किंवा एनएसडीएल ने अशी काही फॅसिलिटी दिली नाहीत कारण दोन्हीही वेगवेगळ्या एंटिटी आहेत आणि कम्प्लीट इन्फॉर्मेशन दोघांकडेही नसणार कारण एक्सचेंजकडे तुमच्या फक्त बाय अँड सेलची इन्फॉर्मेशन आहेत आणि डिपॉझिटरीकडे तुमच्या सिक्युरिटीजची इन्फॉर्मेशन आहे. अरे ब्रोकर कडून पण नाही मिळणार का? ब्रोकरच्या पोर्टलवर तुम्हाला प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट मिळेल, तुम्हाला कॅपिटल गेन स्टेटमेंट पण मिळेल. त्याच्या बेसिसवर तुम्हाला ती इन्फॉर्मेशन पोर्टलमध्ये सबमिट करायची इन्कम टॅक्स तर ती क्रॉस व्हेरीफाय करून चेक करायला होईल. वायर बराबर नाही. अच्छा. तर मला एक प्रश्न विचारायचा आहे. कोणाचं तरी माझ्या मते कोणीतरी बॅकग्राऊंडला व्हॉइस येतोय. तर मला एक प्रश्न विचारायचा आहे. कोण बोलतोय आपण? अशोक डिसोजा बोलतोय सर. अशोक डिसूजा. ठीक आहे बोला. हा मी जे शेअर्स प्लेज केले आहेत ओके. ते मी विकू शकतो का? नाही विकू शकत ना सर. प्लेज मी तुम्हाला सांगितलं की प्लेज जे शेअर केले त्याचा कंट्रोल दुसऱ्याकडे आहे. ज्याला प्लेज केलेत तुम्ही ज्याच्याकडून पैसे घेतलेत त्याच्याकडे कंट्रोल आहे. जोपर्यंत ते म्हणजे शेअर मला फ्री ते जर मला विकायचे असतील तर मला डिप्लेज करावे लागतील. बरोबर ते तुम्हाला लोन पे करून ते शेअर पहिले डीपले फ्री बॅलन्स मध्ये आणावे लागतील मग तुम्ही विकू नाही नाही शकता. आता समजा बघा माझं ऍक्च्युअल तुम्हाला सिनेरिओ सांगतो. मी प्लेज केलेले पण त्याच्या अगेन्स्ट मी मार्जिन यूज केलेलीच नाहीये. नाही मी तुम्हाला म्हणजे पुन्हा सांगतो तुम्ही एकदा प्लेज केलेत तुम्ही यूज करा ते मार्जिन किंवा नका करू. म्हणजे तुम्ही लोन घेऊन तुम्ही पैसे तुमच्याकडे ठेवा की ते यूज हा करा किंवा नाहीतर नका करू. ओके ओके हा म्हणजे ते डिप्लेजच करायला लागतील मला. पहिले तुम्हाला डिप्लेज ओके, करावे सर. लागतील नंतरच विका ओके. तर तुम्हाला ऑप्शन लॉस होईल विकल्यानंतर shares नसतील. एनएसडीएल माझं पोर्टलवरनं मी ती रिक्वेस्ट देऊ शकतो ना? येस तुम्ही देऊ शकता. सगळी ओके. आयडियाज पोर्टल आहे आमचं त्याच्यावरून देऊ शकता तुम्ही. हो मी आहे आय एम ऑन रजिस्टर ऑन दॅट. व्हेरी गुड तर सर. मी तिकडून देऊ शकतो ना? येस ओके थँक्यू सर. सर एक प्रश्न आहे. विनोद काळे बोलतोय मी. हा बोला. हे जे ईमेल वगैरे रजिस्ट्रेशन केल्यानंतर वेबिनारसाठी जे ईमेल वगैरे तुम्ही पाठवता तर त्याच्यात ते लिंक चालत नाही लॅपटॉपवर. फक्त आम्ही फोनवरच घेऊ शकतो का वेबिनार? एक्सट्रीमली सॉरी संदीप तुम्ही जर ऐकत असाल संदीप इनका क्वेश्चन है कि हम जो कम्युनिकेशन भेजते लिंक वेबिनार का वो ईमेल के द्वारा लैपटॉप जो पे आप भेजते हैं उसको हाँ लॅपटॉप पे नाही चलता है लेकिन सर मी तुम्हाला सांगू इच्छितो की मी पण ही लिंक मला ईमेलवरच आली आणि मी लॅपटॉपवरच ओपन केलेलं आहे. त्यामुळे मला असं काही झालं नाही. तुमचं जे वेबएक्स म्हणून जे ऍप्लिकेशन आहे ते कम्पॅटेबल आहे का लॅपटॉपमध्ये ते इन्स्टॉल केलं आहे का ते जरा चेक करा. ठीक ओके थँक्यू. मी माझ्या मते आपण बहुतेक बरेचसे क्वेश्चन घेतले आहेत. ऑलमोस्ट सर्व क्वेश्चन आन्सर केलेले आहेत. तर याच्या व्यतिरिक्त पण तुम्हाला जर आता माइंडमध्ये नसतील नंतर क्वेश्चन असतील तर मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आमच्या वेबसाईटमध्ये तुम्ही जाऊन आम्हाला लॉग इन म्हणजे ऑनलाईन करू शकता. क्वेश्चन्स टोल फ्री नंबरवर करू शकता. ईमेल आहे आमचा relations@nstl.co.in तिकडे तुम्ही विचारू शकता. NSE त्यांच्या इकडे पण ऑनलाईन पोर्टल आहे. अमित पाठक सांगतील त्यांची डिटेल. बहुतेक आपण हा प्रोग्राम इथे माझ्या मते संपवायला हरकत नाही जर क्वेश्चन झाले असतील सर्व तर. योगेश एक प्रश्न होतं. समित बोलतो समित अधिकारी. ओके. हे वेबिनारचे रेकॉर्डिंग आपण कुठे बघू शकतो? म्हणजे एकदम कोण थोडा कोण मिस झालं असेल तर कोण बोलतोय? मी नाव ऐकलं नाही. समित अधिकारी.
समित हा सर वेबिनार अभी स्टार्ट पासून अटेंड त्याची रेकॉर्डिंग कुठे बघू शकते का म्हणजे बघायचं होतं ते. संदीप शायद संदीप तुमच्या क्वेश्चनचं उत्तर देतील. यस यस समीर सर एक्चुअल में रिकॉर्डिंग ये जो प्रोग्राम की रिकॉर्डिंग हम अभी तो ओपन प्लेटफॉर्म पे अभी तक हमने शेयर नहीं किया है, बट यस रिकॉर्डिंग आपको हमारे यूट्यूब चैनल पे भी मिल जाएगी आपको. ओके ओके थैंक यू सो मच संदीप हाँ, थैंक यू सो हमारा यूट्यूब चैनल भी अवेलेबल है, आप उस पर भी लॉग इन करके आप हमारे जो अपने प्रोग्राम मिस किया है आपने वो प्रोग्राम लॉग इन. ओके श्योर थैंक यू सो मच. ओके यस थैंक यू. एनी मोर क्वेश्चंस काही क्वेश्चंस आहे पार्टिसिपेंट्स तर्फे. So I guess maximum questions. Thank you. I extend my thankful gratitude to Amit Pathak sir. Thank you, sir. Sir from NSDL. Thank you for being present with us and sharing your wonderful insight on the security market Thanks. part. Thank you, sir, and thank you to our wonderful participants to joining with us and asking your questions and getting your doubts solved on this platform. Thank you, everyone. Thanks a lot. Thanks Thank a lot, you. Thank you. everyone. Thank you. Thank you. Bye. Thank you. थँक्यू. Thank you. Thank you.